गुड मॉर्निंग एव्हरीवन. काल दिलेलं होमवर्क केलं कम्प्लीट. सायंटिफिक रिझन्स सांगितले होते तुम्हाला, बरोबर आहे? ओके. त्यातल्या काही सायंटिफिक रिझनचे आन्सर्स कसे लिहायचे ते मी जरा थोडंसं तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. त्याच्यामध्ये बघा 2 महत्त्वाचे सायंटिफिक रिझन आहेत. आता मागच्या वर्षी आपण जी काल प्रश्नपत्रिका बघितली त्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन त्यातला ऑलरेडी विचारलेलं आहे. ते कोणतं? एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. बरोबर आहे, हे विचारून झालेलं आहे. मग आता या वर्षी विचारण्याची शक्यता कोणती वाटते त्याच्यातली? तर द एलिमेंट्स प्रेझेंट नाही, दुसरं जे आहे ते ॲटॉमिक रेडियस वालं ते कोणतं आहे? इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आहे का असं काहीतरी? ठीक आहे, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप असं तुम्हाला काहीतरी म्हटलंय. ॲटॉमिक साईज म्हटलंय की ॲटॉमिक रेडियस म्हटलंय? ॲटॉमिक रेडियस असं म्हटलेलं आहे. ओके, मग त्याचं उत्तर कसं लिहायचं ते थोडंसं मी तुम्हाला काय करतो एक्सप्लेन करून सांगतो सुरुवातीला. खूप सोपं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, एक ग्रुप आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. कोणता पण ग्रुप. समजा पहिला ग्रुप आपण ड्रॉ करतोय, त्याच्यामध्ये सुरुवातीला जो एलिमेंट आहे त्याचं नाव आहे हायड्रोजन. त्यानंतर कोणता आहे? लिथियम, कारण तिकडं हेलियम असतो. हेलियम कोणत्या ग्रुपमध्ये येणार आहे? 18th ग्रुप. ओके, कारण आपण बघतो की अशा पद्धतीने त्याची रचना आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस और ॲटॉमिक नंबर्स. कशानुसार? ॲटॉमिक नंबर्स. कारण जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे तो कसा अरेंज केलेला आहे? अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. आणि जो मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल होता तो कसा अरेंज केलेला होता? अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. लक्षात घ्या, ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. न्यूलँडनं काय केलेलं होतं? त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते कसे मांडलेले होते? अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. कळते का? सारे ग म प ध नि सा, म्हणजे एव्हरी 8th एलिमेंट शोज द सिमिलर प्रॉपर्टी टू द फर्स्ट. असा तो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज होता. त्याच्या अगोदर डोबेर आणि ट्राइड्स त्याने काय केलेलं होतं? 3 एलिमेंटचा तो ग्रुप करतो आणि द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ॲव्हरेज ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे डोबेरायनर, न्यूलँड, मेंडेलिव्ह हे 3 जण पण कशाबद्दल सांगतात? ॲटॉमिक मास बद्दल सांगतात. कारण ॲटॉमिक नंबरचा तर शोधच नव्हता लागला. मग ॲटॉमिक नंबर बद्दलची जी डिस्कवरी आहे ती जाते हेनरी मोस्लेकडं. मोस्ले. आणि मग तो मोस्ले काय करतोय? मॉडर्न पिरियोडिक टेबल अरेंज करतोय अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स. सो आता इथून पुढं द बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स ती कोणती असणार आहे? ॲटॉमिक नंबर, नॉट ॲटॉमिक मास. येतंय लक्षात? ते सगळं झालंय. मग आता पहिला ग्रुप बघूयात आपण. पहिल्या ग्रुपमध्ये कोण कोण येतं? हायड्रोजन येतो, लिथियम येतो, त्याच्यानंतर सोडियम येतो, त्याच्यानंतर कोण येतो? पोटॅशियम. बरोबर आहे. पोटॅशियम येतो नंतर. आता पुढचे एलिमेंट्स आहेत पण आपल्याला ते नेसेसरी नाहीत. आपण याच्यावरतीच बघूयात की आपल्याला काय ऑब्झर्व करायला मिळते या ठिकाणी. बघा, प्रत्येकाचं तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता मस्त आहे की येणं 1 ते 20 पर्यंत. ओके, खूप सोपं जाईल नंतर. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघूयात. 1 असेल, याचं किती असेल? 2 आणि 1 असेल, याचं किती असेल? 2, 8 आणि 1. 2, 8, 8 आणि 1 हे प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतो. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल हा जो हायड्रोजन आहे त्याच्या बाबतीतला हा जो एलिमेंट आहे प्रेझेंट इन द फर्स्ट ऑर्बिट. आणि हायड्रोजनच्या बाबतीत फर्स्ट अँड लास्ट ऑर्बिट दिस इज द 1. त्याची पहिली ऑर्बिट आणि शेवटची ऑर्बिट एकच आहे. त्याला एकच ऑर्बिट आहे कारण एकच इलेक्ट्रॉन आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं तर याला ऑर्बिट किती आहेत आता? 2. 1, 2 आणि 3. काय होतंय तुम्हाला काय ऑब्झर्व करायला मिळते? व्हेन वी मूव्ह इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड. न्यू शेल्स आर ऍडेड. आता लक्षात घ्या, तुम्हाला त्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कशाबद्दल विचारले? ॲटॉमिक रेडियस बद्दल विचारलेलं आहे. मग व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस हे पण तुम्ही सांगणं सुरुवातीला गरजेचं आहे. करेक्ट. ॲटॉमिक रेडियस मीन्स द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक असा एलिमेंट आहे, हा त्याचा न्यूक्लियस आहे,
ही त्याची पहिली ऑर्बिट आहे, ही त्याची दुसरी ऑर्बिट आहे, ही त्याची तिसरी ऑर्बिट आहे, दिस इज द लास्ट ऑर्बिट आपण समजूयात या ठिकाणी. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे दॅट इज द आर. आर मीन्स हिअर ॲटॉमिक रेडियस. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट शेल इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. आणि मग आता या ठिकाणी आपल्याला बघायला असं मिळतंय की ग्रुपमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम आपण ज्यावेळेस जातोय त्यावेळेस आपल्याला असं कळतंय की न्यू शेल्स आर ऍडेड. तो क्या हो रहा है इधर? हा, इथून हे डिस्टन्स काय होतंय, वाढतंय ना. मग लक्षात येते का? सो ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. मग तुमच्या उत्तरामध्ये काय असणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट काय, ॲटॉमिक रेडियसची डिफाईन सांगा काय. बरोबर आहे, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट काय सांगा की इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड सक्सेसिव्हली. सक्सेसिव्हली म्हणजे इथं एक होती तर इथे किती झाल्यात, 2, 3, 4. असं होतंय का, एक लगेच 4 झाल्या, लगेच 7 झाल्या, असं होतंय का? नाही. सक्सेसिव्हली मीन्स कसं, बरोबर डिफरन्स सेम आहे त्यांच्यातला. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. सक्सेसिव्हली शब्द तुम्हाला खूपच अवघड वाटत असेल, परीक्षेमध्ये स्पेलिंग येतच नसेल, बरोबर आहे, तर तुम्ही हे सांगू शकता की इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड. ओके, कळून जाते की नवीन शेल्स काय होतात, वाढत. 2 पॉईंट झालेत आपले. पहिला पॉईंट कोणता झाला, ॲटॉमिक रेडियस काय आहे ते तुम्ही सांगितलं. दुसरा पॉईंट काय झाला इथं, न्यू शेल्स आर ऍडेड. मग तिसरा पॉईंट तुम्ही काय सांगणार आहे आता, द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटर मोस्ट शेल्स आर इन्क्रीजेस. बरोबर आहे का? तर डिस्टन्स काय होतंय, न्यू शेल्स वाढल्यामुळं इन्क्रीज होतंय. हा झाला तुमचा तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट तुम्ही काय सांगणार आहात, देअरफोर. कळतंय का? देअरफोर जे त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलंय तेच आपण लिहिणार आहोत, पण ते व्यवस्थित लिहिणार. देअरफोर मग काय प्रश्नात लिहिलं तरी चालेल, फक्त हे व्यवस्थित रिप्रेझेंट तुम्हाला करायचंय तिथं. लक्षात येते? हे झालं. मग ॲटॉमिक रेडियस का वाढते त्याचं आपण उत्तर या ठिकाणी देतो. म्हणजे महत्वाचा पॉईंट याच्यातला एकच आहे, तो असा की इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड. काय महत्वाचं आहे या ठिकाणी, न्यू शेल्स आर ऍडेड. आणि नवीन शेल्स, न्यू शेल्स ऍड होत असल्यामुळं डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल्स काय होतंय, वाढते. आणि इफ द डिस्टन्स इन्क्रीजेस देन द ॲटॉमिक रेडियस इज ऑल्सो इन्क्रीजेस. लिहून घेताय का, कारण हे एक्झामला येऊ शकते. लिहिलंय बघा, ज्यांना खूपच त्याच्या बाबतीत म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी होतोय त्यांनी लिहून घेतलं तरी मग मला वाटतं बरं राहील. 4 पॉईंट तयार करा, येऊ शकते हे एक्झामला. नवीन येणाऱ्यांसाठी आपण काय करतोय, सायंटिफिक रिझन बघतोय. त्यातलं एक तुम्हाला महत्वाचं वाटतंय मला म्हणून ते तुम्हाला लिहून देतोय, ते लिहून घ्या. त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथं दिलेलं आहे. ओके, पहिला पॉइंट काय सांगणार आहे तुम्ही, द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम इज कॉल्ड ॲटॉमिक रेडियस. म्हणजे मी तर शॉर्ट मध्ये म्हणतो, डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक रेडियस. तुम्ही असं लिहायचं नाही, ती डेफिनेशन लिहायची. ओके, डेफिनेशन ऑफ ॲटॉमिक रेडियस. The distance between nucleus to the outermost shell of an atom is called atomic radius. Okay, दुसरा पॉइंट काय सांगणार आहात मग त्याच्यामध्ये, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू शेल्स आर ऍडेड.
न्यू शेल्स आर ऍडेड सक्सेसिव्हली. तो शब्द लास्टचा अवघड वाटत असेल, नाही लिहिला तरी चालतं, इथपर्यंतच लिहिलं तरी चालतंय, कारण त्याच्यामध्ये वर्ब आहे अगोदरच. त्यामुळे ज्या सेंटेन्स मध्ये वर्ब असतं ते सेंटेन्स काय असतं, मिनिंगफुल असतं. वर्ब नसेल तर त्याला मिनिंग नसतं. या ठिकाणी तुम्ही काय सांगणार आहात परत तिसऱ्या पॉइंट मध्ये, द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस टू द आउटर मोस्ट शेल्स आर इन्क्रीजेस. हे डिस्टन्स वाढतंय. तुम्ही म्हणू शकता देअर फोर किंवा हेन्स, दोन्हीपैकी कोणतेही वापरू शकता. आणि जे प्रश्नामध्ये दिले ते तुम्हाला लास्टला लिहायचे. अशा पद्धतीने हे 4 पॉइंट तयार होतील. परीक्षक तुम्हाला चेक करताना 1, 2, 3 आणि 4 चेकिंग मेथड कशी असते माहिती आहे, 2 मार्क मिळून जातील. ओके. खरं तर त्यातला महत्वाचा पॉइंट एवढाच आहे, न्यू शेल्स आर ऍडेड, हे तुम्हाला तिथं दिसलंच पाहिजे ग्रुपमध्ये. ओके, करायचं इरेज. हा, चलो पुढचं एक आहे एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. आता ते मागच्याच वर्षी आले, त्यामुळे ह्या वर्षी लगेच रिपीट होईल याची शक्यता कमी आहे. पण एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांची व्हॅलन्सी का बरं सेम असते, बिकॉज दे हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्यांचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात सेम असतात. मग आता नीट आहे का, व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्सी कशावरनं डिटरमाइन केली जाते, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि ते काय म्हणतंय दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये, इन अ ग्रुप व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द सेम, एलिमेंट्स हॅव द सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच सेम असतील तर व्हॅलन्सी सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार. ओके, त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बनवू शकता, पण ते मागच्याच वर्षी विचारलेलं आहे. ठीक आहे. चलो अजून कोणतं होतं का दुसरं त्याच्यामधलं, कोणतं आहे, हा, द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली. तुम्ही काल हेच म्हटलं होतं, बरोबर आहे. ठीक आहे, बघून घ्या मग. द थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स इवन थ्रू द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल इज 18. बरोबर आहे का. थोडंसं बघा, ह्याच्यामध्ये 4 पॉईंट तयार होत नाहीत, पण 2 पॉईंट आपण तयार करूयात. मला वाटतं ह्याचं उत्तर तुम्ही डायरेक्ट लिहूनच घ्या. मग त्याच्यामध्ये काय लिहू शकताय तुम्ही बघा. पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल द कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल, द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल इज 18 इलेक्ट्रॉन्स, असं तुम्हाला सांगावं लागेल. पहिला पॉइंटला द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल the maximum capacity of the third shell is 18 electrons. But when the electrons are added, up to the number of 8 electrons,
8 electrons. Then the capacity of this shell is किंवा ऑर्बिट is fulfilled. म्हणजे काय म्हणते पहिलं स्टेटमेंट सांगा बरं, मला कळते का? त्याची कॅपॅसिटी कितीची आहे मॅक्झिमम? पण ज्यावेळेस आपण 8 पर्यंत इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ऍड करत जातो त्यावेळेस 8 झाल्यानंतरच काय होतंय? ते फुलफिल होतंय. मग दुसरा पॉइंट लिहा. If number of electrons greater than 8, these electrons are now added in the fourth orbit. ओके, किती स्टेटमेंट तयार झाले आपले? 2 तयार झाले मला वाटतं. 3 झाले? कारण पहिल्या ह्याच्यातच आपण ते सांगितलं होतं. ठीक आहे, मग लगेच मग तिसरा पॉइंट तुम्ही काय सांगताय? हा, आणि म्हणून मग हेन्स किंवा देअरफोर करून प्रश्नामध्ये जे सांगितलंय ते तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता? लिहू शकता. ओके, इथं खरं तर कारण एकच आहे की फक्त ते फुलफिल होऊन जाते ऑर्बिट, तेवढंच आहे. मग त्याला आपण काय करतो? फोर्सफुली पॉइंट फक्त ऍड करत जातो त्याच्यामध्ये. हा, करू शकता. बट पासून त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. चलो, आता तुमच्याकडे जे आहे ते तसंच साहित्य राहू द्या आणि फक्त समोर लक्ष द्या. आता आपल्याला एक अर्धा तास खूप महत्वाचा पार्ट बघायचा आहे. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो तिसरा चॅप्टर आहे त्यातला घटक बघूयात, केमिकल रिॲक्शन्स वगैरे पार्ट. ओके, आज आपण काय करूयात? 9th चॅप्टर मध्ये डायरेक्ट जम्प करूयात, त्यातला महत्वाचा पार्ट सुरुवातीला कव्हर करूयात आणि मग नंतर 3rd चॅप्टर आणि नंतर 8 नंबरचा चॅप्टर तिकडे जाऊयात आपण. ओके, आज बऱ्यापैकी फोकस काय करूयात आपण? 9th नंबरला करूयात. ओके, सो कॉन्सन्ट्रेट हिअर, लक्ष द्या. हा, तुम्ही दोघं जण तिकडे बसलाय, लक्ष आहे का? लक्ष तुमचं नक्की? काही इथं बसताय? ठीक आहे, ओके. हा, मग आता लक्षात घ्या, आपल्याला 9व्या चॅप्टर मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी खूप बेसिक विचारले, त्यामुळे आपल्याला बेसिक तरी यायलाच पाहिजे. आणि प्लस थोडस मीडियम लेवलचे पण प्रश्न आहेत, लय ऍडव्हान्स प्रश्न त्यांनी त्या चॅप्टर मधले विचारलेलेच नाही तुम्हाला. त्यामुळे बेसिक आणि मीडियम या दोन्ही लेवलचा आपल्याला यायला पाहिजे. मग त्या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आहे खूप महत्वाचा भाग, तो कोणता आहे? हायड्रोकार्बन्स. एकदम फास्ट मध्ये आपण काय करूयात? रिवाइज करूयात. सो पहिलाच क्वेश्चन आहे, व्हॉट आर हायड्रोकार्बन्स असं विचारलं जातं. The organic compounds which are made up of only as 2 elements, that are carbon and hydrogen. म्हणजे असे फक्त जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, पहिलं महत्वाची गोष्ट तर ते कसले असतील? ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील. आणि ते फक्त कोणत्या 2 एलिमेंट पासून बनलेले असतील? एक तर हायड्रोजन आणि दुसरा म्हणजे कार्बन. त्याच्यातला एक घटक असेल कार्बन आणि दुसरा घटक कोणता असेल? हायड्रोजन. क्लिअर का?
द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर मेड अप ऑफ ओनली बाय द टू एलिमेंट्स. कशी पण तुम्ही त्याची रचना करा, ओनली बाय द टू एलिमेंट्स दॅट आर कार्बन अँड हायड्रोजन. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेड अप ऑफ ओनली कार्बन अँड हायड्रोजन आर नोन ॲज हायड्रोकार्बन्स असं म्हटलं तरी चालेल. ओके, त्याची डेफिनेशन बुक मध्ये सुद्धा आपल्या व्यवस्थित दिलेली आहे, तिथून तुम्ही ती काय करू शकता, घेऊ शकता. आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांचं आपण क्लासिफिकेशन करूयात. हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू द मेनली टू टाइप्स. कशामध्ये हे होतात, किती प्रकारांमध्ये यांचं क्लासिफिकेशन करता येईल आपल्याला? दोन प्रकारांमध्ये करता येईल. पहिला जो प्रकार आहे तो कोणता मग? हा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा जो आहे अनदर वन इज द अनसॅच्युरेटेड. बरोबर आहे. आणि आपण काल कुठेतरी बघितलं होतं की असा क्वेश्चन पण आपल्याला विचारलाय त्यांनी चार्ट मध्ये. फक्त चार्ट कम्प्लीट करायचा आपल्याला, बरोबर आहे का? हे जर आपलं क्लिअर असेल तर तो तिथं आपल्याला लगेच चार्ट आपल्याला फिलअप करता येईल. मग आता सॅच्युरेटेड मध्ये कंटेन्स ओनली वन फॅमिली अँड दॅट इज द अल्केन फॅमिली. लक्षात घ्या, ANE महत्वाचा आहे, अल्केन फॅमिली. आता अनसॅच्युरेटेड मध्ये दोन फॅमिली आहेत परत. यांचं कुटुंब थोडंसं मोठं आहे. मग याच्यामध्ये कोण आहे? अल्कीन आणि अल्काईन आहे का? ओके, व्हॉट आर अल्केन्स, व्हॉट आर अल्किन्स किंवा व्हॉट आर अल्काइन्स? तर आपण काय म्हणतोय, दोज हायड्रोकार्बन्स कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आर नोन ॲज द अल्केन्स. ती जी फॅमिली असणार आहे ती फॅमिली कोणती असणार आहे? अल्केन्स. आणि अल्केन्स आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. अल्केन्स आर द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बरोबर आहे. ओके, चलो. अल्कीन कार्बन कार्बन कंटेन द डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड आहे, लक्षात येते. इकडं अल्काइन कंटेन्स द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे तुमचं क्लिअरच पाहिजे ह्या स्टेजला तरी. आहे क्लिअर सगळ्यांचं? नक्की, ठीक आहे. मग हे झालं बेसिक. मग आता आपल्याला याचे एक्झाम्पल सांगता येतील का? नक्कीच, डेफिनेटली याचे एक्झाम्पल सांगता येतील. मग पुढच्या पेजला बघूयात आपण याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत ते. ओके, पहिली फॅमिली कोणती होती आपली? अल्केन. दुसरी फॅमिली अल्कीन. तिसरी फॅमिली अल्काइन. ओके, हे तुमचं पाठ झालं पाहिजे. आता सांगा, कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहेत? सिंगल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड, कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. एव्हरी कार्बन ॲटम इज मेड अप ऑफ 4 बॉन्ड्स. किती बॉन्ड्स? 4 बॉन्ड. कारण तो टेट्राव्हॅलंट आहे. कसला व्हॅलंट आहे? टेट्राव्हॅलंट. टेट्राव्हॅलंट मीन्स शोज 4 व्हॅलन्सी ऑलवेज. प्रत्येक वेळेस तो व्हॅलन्सी किती शो करणार आहे? 4. कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता आपल्याला 2 4. लास्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. आणि आपल्याला माहिती आहे सेकंड ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे? 8 इलेक्ट्रॉन. मग कमी किती पडतायत? 4. किती कमी पडतायत किंवा किती जास्त होत आहेत त्याचं ऑर्बिट कंप्लीट होण्यासाठी? ती म्हणजे काय असते? त्याची व्हॅलन्सी. मग किती व्हॅलन्सी आहे त्याची? 4. मग ऑलवेज कार्बन किती बॉन्ड मध्ये प्रेझेंट असणार? 4 बॉन्ड मध्ये प्रेझेंट असणार. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो अल्केन आहे तो आपण बघूयात. समजा हा एकच कार्बन आहे, तर एका कार्बनला किती बॉन्ड मी तुम्हाला सांगितले? 4. 1 2 3 4. आणि प्रत्येक ठिकाणी त्याला काय अटॅच करूयात आपण? हायड्रोजन. का बरं हायड्रोजनच अटॅच होईल त्याला? बिकॉज हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे? 1. आणि मग असे 4 हायड्रोजन एकत्र येतील. 4 हायड्रोजनचे किती इलेक्ट्रॉन्स? 4. आणि एका कार्बनचे किती इलेक्ट्रॉन्स? 4. सर ते दोन्ही इलेक्ट्रॉन काय होतील? शेअरिंग करतील. काय करतील? शेअरिंग करतील. आणि शेअरिंग करून त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल, उदाहरणार्थ हा एक कार्बन होता, हा हायड्रोजन होता, हे दोन्ही बाजूला राहू द्या थोड्या वेळ साईडला. फक्त आपण अल्केन बघतोय. इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे आणि इथे एक हायड्रोजन आहे. आपण असं कन्सिडर करूयात, याचा हा इलेक्ट्रॉन आहे, याचा हा इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनचा, या हायड्रोजनचा आणि ह्या हायड्रोजनचा. आणि या कार्बनसाठी पण हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, हा एक, हा एक. ओके, म्हणजे जे क्रॉस न दाखवलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत? कार्बनचे. आणि जे डॉट न दाखवलेले आहेत ते इलेक्ट्रॉन्स कोणाचे आहेत? अशा पद्धतीनं. आणि हे दोन काय होतात? शेअर होतात. काय होतात? शेअर. आणि आफ्टर शेअरिंग न्यू बॉन्ड इज फॉर्म. दिस बॉन्ड इज नोन ॲज द कोव्हॅलंट बॉन्ड. शेअरिंग न जो बॉन्ड तयार होतो तो कोणता बॉन्ड तयार होतो? कोव्हॅलंट. आणि जे कंपाऊंड तयार होतं त्या कंपाऊंडला म्हणायचं असतं कोव्हॅलंट कंपाऊंड. बॉन्ड हा वीक असतो, तो आपण हाय टेम्परेचर त्याला तशा कंडिशन प्रोव्हाइड केल्यानंतर तो काय होऊ शकतो? ब्रेक पण होऊ शकतो. लक्षात येते तुमच्या? म्हणजे हे जे शेअरिंग न कंपाऊंड्स तयार होतात त्या कंपाऊंड्सला काय म्हटलं जातं? हायड्रोकार्बन्स किंवा कोव्हॅलंट कंपाऊंड म्हटलं जातं.
आणि कार्बन कार्बन मध्ये आता सिंगलच बॉन्ड आहे, पण इथे सिंगलच कार्बन आहे, दुसरा कार्बनच नाहीये. लक्षात येते, कारण हे जे कंपाऊंड आहे ते पॅरेंट कंपाऊंड आहे ऑफ द अल्केन, पॅरेंट कंपाऊंड ऑफ द अल्केन, अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज द, हा खूप महत्वाचं असं कंपाऊंड आहे, त्याचं नाव काय आहे, मिथेन. बघा, जो त्याचा पॅरेंट सफिक्स आहे तो सेमच राहतो अल्केन मधला, ANE, सगळ्यांसाठी तो सेमच असेल. लक्षात येते, म्हणजे हे पहिलं कंपाऊंड आपण असं बघितलं. हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि हा जर आपण कंडेन्स केला CH आणि 4, याला म्हटलं जाईल मॉलिक्युलर फॉर्म्युला. कळतंय का? अवघड वाटतंय? खूप सोपं आहे. आणि हे जे तुम्हाला मी दाखवलेलं होतं, फक्त हे असं अशा पद्धतीनं करून पहिल्यांदा त्याच्यामध्ये रेश न ओढता, हे कसलं आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर येते पेपरला, ड्रॉ करा म्हणून, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. थोड्या वेळाने आपण काही जणांचे ते ड्रॉ करून बघूयात. त्याच्यापूर्वी या ठिकाणी लक्षात घ्या आता, हा काय आहे, अल्केन मध्ये पहिला कोणता सांगितला मी तुम्हाला, मिथेन. मिथेन सांगितला. आपण एक काम करूयात, इथं लिहून घेऊयात. पहिला कोणता आहे, मिथेन. दुसरा कोणता असतो, इथेन. तिसरा कोणता असतो, प्रोपेन. चौथा कोणता असतो, ब्युटेन. आणि पाचवा कोणता असतो, इथपर्यंतच आपण घेऊयात. ओके, पुढचं जास्त शक्यतो आलं तर येते, नाहीतर नाही. तुम्हाला प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुम्हाला दिसून जाईल की शक्यतो पहिल्या 4 मध्येच आहे, पाचवा आपण एक्स्ट्रा घेऊयात म्हणजे तुम्हाला कळून जाईल काय असेल. आता हा मिथ वर्ड आहे, याचा अर्थ कार्बन, नंबर ऑफ कार्बन ॲटम 1, इथ 2, अलग लक्षात, म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढत जातील. प्रोप असेल तर 3, ब्यूट असेल तर 4, पेंट असेल तर, सगळ्यांसाठी सेमच, सगळ्यांसाठी सेम. फक्त इथं ANE आहे, तर इथं काय येणार आहे, ENE. इथं आहे ना पॅरेंट मध्ये, बरोबर, ANE. आणि इथं जर ते कंपाऊंड असेल तर त्याचं काय येणार आहे, YNE. पण इंटरेस्टिंग असणारी गोष्ट आहे, मिथेनचं मिथिन असणार नाही, कारण मिथिन नावाचं कंपाऊंडच काय करत नाही, एक्झिस्ट करत नाही, एक्झिस्टच करत नाही. मिथाईन नावाचं पण कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही, कंपाऊंडच नाही. तसं जे कंपाऊंड तयार झाले, आपण नॅचरली ज्या गोष्टी आहेत त्याचाच अभ्यास करतोय ना. आपल्याला हे असं सापडतं की मिथेन नावाचे कंपाऊंड सापडतं, त्याच्यात सिंगलच कार्बन असतो, बरोबर आहे का, आणि मग मात्र 4 हायड्रोजन असतात. नाहीतर आपण अल्केनची डेफिनेशन काय सांगतो, मग कार्बन कार्बन कंटेन द सिंगल बॉन्ड, पण त्याच्यात तो सिंगलच कार्बन आहे. लक्षात येते, तरी पण तो काय असणार आहे, अल्केन असणार आहे, कारण तो अल्केन सारख्या प्रॉपर्टी शो करणार आहे, म्हणून तो अल्केन असणार आहे. समज में आ रहा है? हा, मग आता यांचं प्रत्येकाचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता येते का, एकदा फास्ट आपण बघूयात. मिथेन आपण बघितला, इथेन बघूयात. इथेन म्हटलं की कार्बन कार्बन 2 मांडून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की इथेन मध्ये 2 कार्बन असतात, हे माहित पाहिजे क्लिअरली. ओके, आता 2 झाले, कोण आहे, ANE आहे, सिंगलच बॉन्ड येणार. सांगितलंय तुम्हाला एका कार्बनला किती, 4 हात. एक हात इथं झाला पहिल्या कार्बनचा, एक झाला तर दुसरा इथं द्या, तिसरा इथं द्या, आणि चौथा इथं द्या. कळालं का? या कार्बनचा विचार करूयात, या पण कार्बनला हात त्याचाच आहे ना, तो त्याचाच बॉन्ड आहे, मग तो एक बॉन्ड झाला, 1 2 3 आणि 4. प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्हाला काय दाखवायचे, काय अडचण, हा तुमचा काय तयार झाला, इथेन. आणि आता हा हे झालं तुमचं स्ट्रक्चर, ते तुम्हाला काय करायचंय, कंडेन्स करायचंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा आहे. C किती आहेत, 2, आणि H किती आहेत, मोजा. काय अडचण आहे, अवघड वाटतंय, नक्की. प्रोपेनचं करता येईल का तुम्हाला, सांगा कसं येईल प्रोपेनचं. कसं येईल, मी असं म्हणू का, इथला हायड्रोजन आपण काढून टाकूयात, इथं एक कार्बन ऍड करूयात, 3 कार्बन झाले का, 3 कार्बन झाल्यानंतर फक्त याला काय होतील, 4 हात येतील या कार्बनला, आले का प्रत्येक ठिकाणी काय काय हायड्रोजन. काय अवघड आहे, नक्की. मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल, C3H8. मोजायची सुद्धा गरज नाही हायड्रोजन, का, कारण याचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2. डबल करायचे +2 करायचे, डबल करायचे +2 करायचे. समजतंय का, नक्की. मग ब्युटेनचं सांगा तुम्ही लास्ट. हा, तिकडे सांगितले, त्यांना सांगितले. इथला हायड्रोजन काढूयात का, हा बरोबर आहे. इथं काय करायचंय, कार्बन ऍड करायचा
आहे. लक्षात येते? हा, तिथं कार्बन ऍड केल्यानंतर त्याला किती हायड्रोजन अटॅच होतील लास्टला? किती होतील? नक्की का? 1 2 3 आणि 4 झाले का? याचं स्ट्रक्चर कसं येईल हे सांगतील आपल्याला. स्ट्रक्चर कसं येईल याचं, म्हणजे मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं येईल? C4 बरोबर आहे. बरोबर आहे. C4 आणि H10. जर तुमचा जनरल फॉर्म्युला पाठ असेल तर तुम्हाला लगेच येऊन जाईल. ओके. हा, आता या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. हा जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. कंडेन्स्ड म्हणजे काय? सगळं आपण मर्ज केलं एकातच. तसे तर 4 कार्बन होते, सगळेच आपण एकत्र केले. बरोबर आहे. मग एकदा ह्याचा व्यवस्थित फॉर्म्युला बघूयात. बरोबर आहे, हा बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. अजून थोडस वेगळ्या पद्धतीने आपण बघूयात, कारण ते आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर साठी गरजेचं आहे. कसं ते बघा. इथं काय आहे बघा बरं. कार्बन आहे का? त्याला 3 हायड्रोजन अटॅच आहेत का? आहेत की. या कार्बनचे हे 3 हायड्रोजन. काय अडचण? हा जो बॉन्ड आहे तो तसाच, कारण कार्बन कार्बन मधला बॉन्ड दिसला पाहिजे. कार्बन हायड्रोजन मधला नाही दिसला तरी चालतं, समजून घेतलं जातं की त्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहेच. कसं काय? बघा ना, हे 3 हायड्रोजन म्हणजे 3 बॉन्ड आणि हा एक बॉन्ड, झाले का 4 बॉन्ड. हे दिसणं फक्त गरजेचं असतं. पुढचा हा कार्बन मांडला आणि त्याला किती हायड्रोजन आहेत? 2. मांडून टाका ना 2 हायड्रोजन. पुढचा बॉन्ड सेम. पुढे काय येईल? CH2, 2च हायड्रोजन आहेत. पुढे काय येईल? हा कार्बन आणि CH3. एक ऑब्झर्व करायला तुम्हाला मिळेल, जो एंडला आहे कार्बन त्याला ऑलवेज 3 हायड्रोजन आहेत, आणि जो मध्ये आहे मिडलला त्याला किती आहेत? 2 आहेत. कारण ते बॉन्ड पद्धतीने तयार होईल ना, कारण इथं बॉन्ड वाढत जातो म्हणून एक बॉन्ड कमी होतो म्हणून 2 येतात. लास्टला बॉन्ड वाढत नाही कुठं म्हणून ते 3 हायड्रोजन येतात. समजतंय का? मग हा पण फॉर्म्युला आहे ना. हा पण काय आहे? फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच म्हटलं जाईल त्याला. तो जो होता 1 2 3 4 C4 आणि सगळे हायड्रोजन आपण मोजले तर ते किती भरतात? H10. हा याचा काय आहे? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कसला फॉर्म्युला? कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड मॉलिक्युलर फॉर्म्युला. समजतंय का? नक्की. हे कशाला आपण का लिहिलं असेल बरं? सांगितलंय मी तुम्हाला कशासाठी. IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर लिहिताना आपल्याला गरजेचं आहे. ओके. मग हे कशाचं होतं बघा बरं? 1 2 3 4 ब्युटेनचं होतं का? का प्रोपेनचं होतं? ब्युटेनचं होतं. क्लिअर का? नक्की. चलो जायचं पुढे. मग आपण आता सांगा. आता इकडे लक्षात घ्या, दुसरा आहे अल्किन. कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड असतात? किती असतात? डबल बॉन्ड असतात. आपल्याला डबल बॉन्ड देऊन लिहिता येईल का बघा. मिथिन असतो का? नसतो. इथिन असतो. इथिन म्हणलं की कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड? कळालं का? फक्त आता तुम्ही हायड्रोजनची अरेंजमेंट करायची. 2 बॉन्ड झाले, 3 आणि 4. कसं करा, एक बॉन्ड वरती दिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. 1 2 3 आणि 4. फक्त इथं काय करा आता? अटॅच हायड्रोजन अटॅच करा. काय स्ट्रक्चर? ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येईल? C2H4. बरोबर आहे का बघा? इथेन तयार झालं. झालं का तयार? नक्की. प्रोपीन कसं तयार होईल? प्रोपीन कसं तयार होईल? एक कार्बन वाढेल का? यस, एक कार्बन वाढेल. आणि आता फक्त त्याला हायड्रोजन तुम्ही अटॅच करा. हा कार्बन फुलफिल आहे का बघा बरं. 4 आहेत का? 1 2 3 आणि 4. हा राहिला 1 2 3 आणि 4. हायड्रोजन हायड्रोजन आणि हायड्रोजन. मॅचं स्ट्रक्चर कसं येईल? CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि कंडेन्स्ड कसं येईल? C3H6. 1 2 3 4 5 6. कळतंय का? पण एक इंटरेस्टिंग महत्वाची गोष्ट ही आहे इथं, की ह्या अल्किन मध्ये कुठंतरी कुठल्या तरी 2च कार्बन मध्येच डबल बॉन्ड द्यायचा. इथं जर तुम्ही डबल बॉन्ड दिला तर ते मात्र बरोबर धरलं जाणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणताल ना की प्रत्येकच कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे का? नाही, कुठंतरी एका ठिकाणी. मग कुठल्याही ठिकाणी तुम्ही दिला तरी तो चालेल. लक्षात येते? कारण तसं जर तुम्ही डबल बॉन्ड प्रत्येकच ठिकाणी दिला तर तसं कंपाऊंडच नसतं. बरोबर आहे? तसं कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही. सो तसं करायचं नाहीये.
मग हे कशाचं स्ट्रक्चर आपण काढलं होतं आता? प्रोपिनचं काढलं होतं, बरोबर आहे. हा, पुढचं बघूयात आपण. कुणाचं? अल्काईनसाठी कोण घ्यायचं सांगा? इथाईन घ्यायचा का? ब्युटीन घ्यायचा का? सॉरी, ब्युटाईन घ्यायचा का? ब्युटाईन. किती कार्बन आपण काढले पाहिजेत? 1 2 3 4. ब्युटाईन आहे, वायनी आहे. कार्बन कार्बन मध्ये किती बॉन्ड पाहिजेत? 3 बॉन्ड पाहिजेत. संपलं ना. एक मी इथं दिलाय, एखादा इथं देऊ शकतो, एखादा इथं देऊ शकतो, कुठेही द्या, चालतंय. ओके, फक्त आता फुलफिल करावं लागतील. बघा बरं, या कार्बनसाठी एकच बॉन्ड राहिला शिल्लक. या कार्बनसाठी 2 करता येईल का आपल्याला? का बरं? ते झाले ना, फुलफिल झाले. 3 आणि 1 4. त्याच्यामुळे तिथं आता वाढवत बसायचे हायड्रोजन नाहीत. 1 2 3 4, 1 2 3 4. फक्त फॉर्म्युला लिहायचा, हायड्रोजन अटॅच करायचे, फॉर्म्युला लिहून टाकायचं. काय अवघड आहे? नक्की. मग या तिन्ही पण फॅमिली आहेत. एक अल्केन फॅमिली, दुसरी अल्किन फॅमिली आणि तिसरी क्लिअर का? नक्की का? फिक्स. मला तुम्हाला आता शिकवायचंय इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तुम्हाला 3 कंपाऊंड मी या ठिकाणी देतो, त्याचं तुम्हाला लिहिता येते का बघूयात आपण. पहिला देतो मी तुम्हाला इथिन, दुसरा देतो प्रोपिन आणि तिसरा देतो इथाईन. काय लिहायचंय तुम्हाला? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. त्याला जुनं नाव होतं इलेक्ट्रॉन डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर, पण फक्त आता ते इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणतात, कारण त्यांचे कुठं क्रॉस पुस्तकात दिसतच नाहीत. अशी छपाई त्यांनी सुंदर केलेली आहे. पीडीएफ मध्ये बघितलं तरच दिसतंय ते क्रॉस, असं दिसतच नाही. एक मिनिट बघू द्या. बुक मध्ये ह्यांनी थोडस वेगळं रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. ठीक आहे, आपण कसं बघितलंय? बरोबर आहे का? मग तुम्ही याला असं पण करू शकता. हे थोडंसं सोपं जातंय. त्यांनी जे बुक मध्ये दिले, त्यांनी काय केलंय माहिती का? म्हणजे ते एकतर त्यांची आकृती एवढी क्लिअर दिसत नाही तिथं, आणि दुसरीकडे जे दिलेलं आहे त्यांनी कसं दाखवलेलं आहे की दोन्ही पण हे जे इलेक्ट्रॉन आहेत का, दोन्ही पण डॉटनच दाखवले त्यांनी, आणि ते कंबाईन केलेले आहेत. म्हणजे हे स्ट्रक्चर त्यांनी कसं दाखवलेलं आहे ते दाखवतो मी तुम्हाला पुस्तकात. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही लिहिलं तरी चालेल. तुमच्या बुक मध्ये जे त्यांनी दिलेलं आहे ते असं दिलेलं आहे. जे तुम्हाला सोपं वाटतंय तसं तुम्ही लिहा. असं दाखवलेलं आहे त्यांनी. काय अर्थ कळतोय का बघा बरं?
मला वाटतं त्यांचं ते चुकलंय. हा, लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो कसं लिहायचं ते. एक तर असं येत असेल तर असं लिहा, नसेल येत असं. त्यांनी जे बुक मध्ये दिले ते कसं दिले बघा. समजा आता या कार्बन मध्ये आता कोणता पण जो सिंगल बॉन्ड असतो तो मेडअप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स पासून बनलेला असतो. मेडअप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. एव्हरी सिंगल बॉन्ड इज मेडअप ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. आता या दोघांमध्ये किती बॉन्ड आहेत? बरोबर आहे का? या दोघांचे पण बॉन्ड राहिले किती दाखवायचे. हा, मग आता हा एक आपण दाखवूयात इथं. त्यांनी कसं दाखवलं ते तुम्हाला मी सांगतो. याचा एक बॉन्ड दाखवलाय असा, याचा एक असं दाखवलेला आहे आणि याचा एक दाखवलेला आहे, दोन्ही कंबाईन केलेले आहे. कळते का बघा? एक जो बॉन्ड असतो तो 2 इलेक्ट्रॉन पासून बनलेला असतो. उदाहरणार्थ आपण इथं बघूयात, समजा हा कार्बन आहे आणि त्याला हा एक हायड्रोजन अटॅच आहे. आपण बघितलं होतं ना इथं आपण काय करतो, डॉट, आणि इथं आपण काय करतो, क्रॉस. मग ह्या दोघांमध्ये मिळून काय तयार झालेला असतो, सिंगल बॉन्ड. मग त्यांनी काय केलेलं आहे, बुक मध्ये काय दाखवलेलं आहे, हा एक ह्यांच्या दोघांमध्ये किती बॉन्ड आहेत, एकच. कारण आपण कोण बघतोय, इथेन, एकच आहे बॉन्ड. मग एक बॉन्ड आहे तर एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आणि एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, असे मिळून किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. ते तिथं त्यांनी असे दाखवलेले. कळतंय का? अवघड नाही. आता इथं बघूयात आपण, याला किती हायड्रोजन अटॅच होतील, 1, 2 आणि 3. याला किती हायड्रोजन अटॅच होतील, 1, 2 आणि 3. आता मला सांगा या दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन एकत्र येतील, मग 1 आणि 2. या दोघांमध्ये किती इलेक्ट्रॉन एकत्र येतील, 1 आणि 2. काय अवघड आहे? याच्यामध्ये कसं येईल, याच्यामध्ये कसं येईल, कुठं डबल बॉन्ड, कुठं, हे नाही बघत आपण फक्त हे बघतो, इथलं एक्सप्लेनेशन इथं बघतो. हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला तसं वाटलं का तिकडचं बघतो आपण, नो, ते आपण काय करूयात, इरेज करून टाकूया. आपलं कशाबद्दल चालू आहे, फक्त इथेन बद्दल. म्हणजे मी एक तर तुम्हाला सांगितलं की हे जर तुम्हाला वाटतंय सोपं तर हे ड्रॉ करा, पण बुकवाल्यांनी तुम्हाला हे असं करून दिलेलं आहे. कळतंय का? मग कुठलं फॉलो करताय, बुकवालच करा. हा, आता घेऊयात दुसरं, प्रोपीन घेऊयात. आता कोण घेऊयात, प्रोपीन. चलो, किती कार्बन असणार आहे त्याच्यात, 1, 2 आणि 3 कार्बन असणार आहे. कुठंतरी डबल बॉन्ड द्यावा लागेल, कुठं द्यायचं सांगा, इथं द्यायचा. मग डबल बॉन्ड म्हणजे किती डॉट आले पाहिजेत आता, करेक्ट. मग द्या ना, 1, 2, 3, किती येतील, कळालं का? आता इथं एक म्हणजे हे 2 बॉन्ड झालेत, मग फक्त 3 आणि 4च राहिलेत. म्हणजे इथं एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन. हायड्रोजनचं तर फिक्स झाले, तुम्हाला कळायचं आता काय करायचं. बरोबर आहे का? बघा बरं, कारण का हा एकच सिंगल बॉन्ड असेल, मग सिंगल बॉन्ड किती इलेक्ट्रॉन पासून बनलाय, 2. याचा अर्थ काय आहे माहिती का, याचा अर्थ हा आहे की हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कुणाचा आहे, कार्बनचा, आणि हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कुणाचा आहे, ते फक्त दोन्ही एकत्र त्यांनी दाखवले डॉट स्ट्रक्चर. अवघड काहीच नाही. ओके. हा, इथं सांगा मला आता काय येईल, बोला. इथं एक बॉन्ड झाला, 2, 3 आणि 4. बरोबर आहे का? कारण तो लास्टला आहे, इथं फक्त सिंगलच बॉन्ड आहे, 2 डॉट आहेत, याचा अर्थ सिंगलच बॉन्ड आहे. त्याच्यामुळे मग आपल्याला ते स्ट्रक्चर कसं दाखवावं लागेल सांगा. इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. बोलो, हा घेऊ ना, तिथं तो राहिलाय मला माहिती की, हा तो एक, इथे एक आणि इथे एक. आता मधल्याचा विचार करा, हे 2 बॉन्ड, हा एक बॉन्ड, किती बॉन्ड झाले, 3 बॉन्ड. अजून एक राहिलेला आहे, तो तुम्ही वरती पण दाखवू शकता. ओके. आणि काय येणार आहे तिथं,
हायड्रोजन. पण असा बॉन्ड दाखवायचा आहे का तुम्ही? नाही दाखवायचा, कारण ते स्ट्रक्चर कसलं आहे? इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी डॉट यूज करायचे. डॉट कशी यूज करणार आहे सांगा, इथं काय येईल आता? आलं का बरोबर? बघा आता क्लिअर का? अवघड नाही. जर तुम्हाला त्यावेळेस थोडंसं अवघड वाटलं की नेमके किती तिथं डॉट येतात किंवा काय कळलं नाही, तर नॉर्मल स्ट्रक्चर अगोदर काढून घ्यायचं. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की ती जी आपण रेष दाखवतोय त्या दोघांमधली, म्हणजे तो बॉन्ड आहे, आणि बॉन्ड हा किती इलेक्ट्रॉन पासून बनलेला असतो? कारण तो कशापासून बनलेला आहे? कोणत्या प्रोसेस पासून बनलेला आहे? शेअरिंग पासून बनलेला. जोपर्यंत तुम्ही काहीतरी देत नाही आणि जोपर्यंत तुमचा मित्र काहीतरी देत नाही, तोपर्यंत दोघ जण मिळून काही शेअरिंग होणार नाही. त्यांना काहीतरी पार्टनरशिप करायची, काहीतरी व्यवसाय करायचा, बरोबर आहे? मग याच्याकडे काहीतरी पैसे आहेत, त्याच्याकडे काहीतरी पैसे आहेत, तो काय म्हणणार आहे? शेअरिंग करायची ना, बरोबर आहे की नाही? मग दोघांचे पण त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं. शेअरिंग आहे का अवघड? नक्की. आपण काय काय बघितलं आतापर्यंत? डॉट स्ट्रक्चर महत्वाचं आहे, 100% येतं पेपरला. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन्स आपण बघितले. त्याच्यानंतर अगोदरचे ते सायंटिफिक रिझन्स पण आपण बघितलेले आहे. ओके, जायचं पुढे आता आपण. नक्की. चला, तुमच्या त्याच्या नोट्स तुम्हाला काल मी दिलेत, त्याच्यात कुठेतरी फंक्शनल ग्रुप्स आहेत बघा. बघा आहेत का फंक्शनल ग्रुप्स? आहेत का फंक्शनल ग्रुप? हा, हे काल आपण बघितलेलं आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल्स. ओके, हे झालेलं मला वाटतं खूप म्हणजे पुढं आहे, लास्टलाच आहे ना. हे बाकीचं राहिलेलं बघायचं आपल्याला. ओके, आहे का तुमच्या समोर आता हे? चलो देखेंगे फिर ये क्या है. येते तुम्हाला असलं ट्रिक का? ट्रिक तशी नाहीये काहीच. ट्राय करूयात आपण, काय आपल्याला सुचलं तर. ओके, हा, काय आहे हे तुमच्या समोरचं? फंक्शनल ग्रुप. त्याचा जो चार्ट आहे तो चार्ट एक्झाम मध्ये आला तर त्या चॅप्टर मधले एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली, चार्ट येत आहेत बरं का, मोठे मोठे चार्ट, त्याच्यावर तुम्ही फोकस करा थोडंसं. आता बघा, फंक्शनल ग्रुप असं टायटल आहे या ठिकाणी. तुम्हाला जरी ते बघितलं असेल किंवा तुम्ही याच्या अगोदर तर ते शिकलात, जर तुम्हाला ते अवघड वाटत असेल तर अवघड मुळात ते नाही. फक्त थोडंसं लक्षात आपल्याला ठेवायचं, एकदा लक्षात आल्यानंतर ते खूप सोपं आहे. आणि आपल्याला हा चार्ट का महत्वाचा आहे? आपल्याला आययुपीएससी नेम्स आपले चुकायचे नाहीत. आपले 2 मार्क 3 मार्क किंवा 5 मार्क फिक्स आहेत, हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला आययुपीएससी नेम्स येत असतील तर. आणि विशेष गोष्ट, पुस्तकाच्या बाहेरचं एकही आययुपीएससी नेम त्यांनी विचारलेलं नाही. एक जर बुक मध्ये जे आतमध्ये चॅप्टर मध्ये दिलेत तेच विचारलेत, किंवा एक्झरसाइज मध्ये जे दिलेत तेच विचारलेत, ते तुम्हाला नवीन काहीतरी कंपाऊंड तयार करून त्याचं विचारत नाहीत. सो तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला पुस्तकातलेच करायचे, मग ते आपण बघून घेणार आहोत. आता लक्षात घ्या, इथे त्यांनी म्हटलेलं आहे हेटेरो ऍटम. कसला ऍटम? हेटेरो. हेटेरो म्हणजे वेगवेगळे, डिफरंट ऍटम्स. बघूयात कसं ते. आता लक्षात घ्या, इथे हॅलोजन म्हटलेलं आहे त्यांनी, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, बरोबर आहे का? 17th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. सुरुवातच त्याचे कशाने होते? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आहेत का त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स? त्यांना आपण हॅलोजन्स असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? हॅलोजन. ते साल्ट तयार करतात, त्यांना आपण हॅलोजन्स म्हणतो. ठीक आहे. नंतर ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे असे ते सगळे, आणि नंतर कोण प्रेझेंट आहे? नायट्रोजन. म्हणजे हे वेगवेगळे प्रेझेंट आहेत ना, डिफरंट डिफरंट प्रेझेंट आहेत, डिफरंट प्रेझेंट आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जाईल? हेटेरो ऍटम्स. डिफरंट ग्रुप ऑफ ऍटम्स, हेटेरो ऍटम्स. ओके, चलो मग पहिला बघूयात फंक्शनल ग्रुप. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फंक्शनल. व्हॉट आर फंक्शनल ग्रुप्स? फंक्शनल ग्रुप्स म्हणजे काय असतं? कोण सांगते? हायड्रोजनचा. ओके, अजून काय? हेटेरो ऍटमचा ग्रुप्स. ओके, अजून?
ट्राय करा सांगण्याचा, चुकलं तर नो प्रॉब्लेम. ओके बरोबर आहे. अजून सांगायचे सांगा. नाही ओके खूप सोपं आहे. फंक्शनल ग्रुप नावामध्येच आहे फंक्शनल, म्हणजे हे असे ग्रुप्स आहेत, ते ग्रुप्स ज्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतील त्या कंपाऊंडचे फीचर यांच्यानुसार ठरणार, त्या कंपाऊंड नुसार नाही ठरणार. कुणानुसार ठरणार? यांच्यानुसार ठरणार, कारण हे काय आहेत? फंक्शनल ग्रुप्स. समज में आ रहा है? कळत नसेल तर सांगतो. समजा क्रिकेटची टीम आहे आपली, बरोबर आहे, ती फंक्शन करते, प्रॅक्टिस करते, पण ज्यावेळेस ते ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड वरती परफॉर्म करायला जाते त्यावेळेस त्यांच्यामध्ये एंट्री करतो कप्तान. जशी रोहित शर्माची एंट्री होते तशी आता अख्खी टीम कुणानुसार फंक्शन करणार आहे? रोहित शर्मानुसार. कळालं का? रोहित शर्मा तिथं कसला ग्रुप आहे? फंक्शनल ग्रुप. लक्षात येते? मग रोहित शर्मा निघून जाईल कारण तो वन डेचा कॅप्टन आहे. मग T20चा कॅप्टन कोण येईल? सूर्या. सूर्या आल्यानंतर आता अकॉर्डिंग टू सूर्या, कारण तो कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे कोण आहे? फंक्शनल ग्रुप. मग कारण बघा ना, तो हॅलोजन होता, नंतर तो ऑक्सिजन आला, नंतर कोणतरी दुसरा अजून कॅप्टन येईल. लक्षात येते का तुमच्या? कसं म्हणजे कॅप्टन बदलला म्हणजे फंक्शनल ग्रुप बदलला की त्याचे फंक्शन पण चेंज होतात, कॅरेक्टरिस्टिक्स पण चेंज होतात. पण हे असलं परीक्षेमध्ये कॅप्टन असलं काही लिहायचं नाही. ओके, जे आपली सायंटिफिक लँग्वेज आहे ती सगळी यूज करायची. ठीक आहे, चलो तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं. आता बघा, लक्षात घ्या, मग कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत इथे तुम्हाला लिस्ट दिसती. टोटल किती आहेत बघा बरं? 8 आहेत का? 8. काहीच अवघड नाही. 8. पहिला आहे तो हॅलोजन वाला, त्याला हॅलो म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? हॅलो. क्रोमो ब्रोमो आयडो, क्रोमो ब्रोमो आयडो. आणि बघा क्रोमो साठी काय दिलेलं आहे त्यांनी? Cl. ब्रोमो साठी Br, आयडो साठी I. ओके, त्याचे ते सिम्बॉल आहेत त्या एलिमेंटचे. त्याच्यानंतर बघा अल्कोहोल दिलेला आहे, डॅश O डॅश डॅश H असं काहीतरी दिलेलं आहे. सोपं आहे, खूप अवघड नाही. पहिल्यांदा फक्त आपण नावं घेऊयात. हा, हॅलो बघितलं आपण. हॅलो मध्ये 3 आहेत का? कोणकोणते? आता क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन असं न म्हणता त्याला काय म्हणा? क्लोरो ब्रोमो आयडो. ओके, आयडू नाही, आयडो. दुसरा काय आहे? अल्कोहोल. काय आहे? अल्कोहोल. माहित आहे? माहित आहे अल्कोहोल? अच्छा ठीक आहे. तिसरं काय आहे? अल्डिहाइड. अल्डिहाइड. ओके, परत नंतर कीटोन. कीटोन. नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड. आयदर नाही आहे ही. इथर. नंतर काय? इस्टर. नंतर काय? आपल्याला ह्यातले महत्वाचे कोणते आहेत सांगतो. महत्वाचे सगळ्यात टॉपचा अल्को, खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अल्डिहाइड महत्वाचं आहे. त्यानंतर कीटोन महत्वाचं आहे. त्यानंतर अमाइन महत्वाचं आहे. नंतर कार्बोक्सिलिक ऍसिड महत्वाचं आहे. राहिलेच मग किती? 2. मग तेवढे कशाला सोडायचे आपण नंतर? बरोबर आहे, ते पण आपण घेऊन टाकूया. हा, मग आता लक्ष द्या, खूप सोपं आहे. इथं आपण जर बघितलं क्रोमो ब्रोमो आणि आयडोसाठी आपण हा जो काही जर डॅश दाखवतोय तो डॅश म्हणजे काय आहे? बॉन्ड आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये तो बॉन्डला प्रेझेंट असणार आहे. म्हणजे या तिघांना पण सिंगल सिंगल बॉन्ड आहे का? येस. क्लिअर झालं ना? इथं आता बघा, अल्कोहोल साठी OH हा फंक्शनल ग्रुप असतो. कोणता फंक्शनल ग्रुप असतो? OH डॅश OH. पण तो सगळा व्यवस्थित दाखवण्यासाठी आपल्याला असं दाखवावं लागेल, हा एक O. आता एका ऑक्सिजनला 2 बॉन्ड असतात, हे लक्षात ठेवा. एका ऑक्सिजनला किती बॉन्ड असतात? 2 बॉन्ड असतात. एका हायड्रोजनला किती बॉन्ड असतात? 1. एका कार्बनला किती बॉन्ड असतात? 4. इथं लिहूनच टाकूयात आपण. हा, एका कार्बनला किती बॉन्ड असतात? 4. एका हायड्रोजनला किती बॉन्ड असतात? 1. एका ऑक्सिजनला किती बॉन्ड असतात? 2. एका नायट्रोजनला किती बॉन्ड असतात? 3. हे कशावरून ठरलं माहिती का? त्याच्या व्हॅलन्सीवरून. जेवढी त्याची व्हॅलन्सी तेवढे त्याचे नंबर ऑफ बॉन्ड्स. क्लिअर का? ओके, चलो फिर. मग बघा, हा ऑक्सिजन आहे, त्याला 2 बॉन्ड आहेत. हायड्रोजन आहे, एकच बॉन्ड आहे. ते दोन्ही कंडेन्स्ड केलं, कंडेन्स्ड केलं, कंडेन्स्ड कंडेन्स्ड कंडेन्स्ड. आणि कंडेन्स्ड झाल्यानंतर काय आलं? सिंगल बॉन्ड OH. कळालं का? अवघड आहे का? नक्की. पुढं अल्डिहाइड. अल्डिहाइडचा ग्रुप असतो CHO डॅश CHO किंवा सिंगल बॉन्ड CHO. सिंगल बॉन्ड
CHO आहे का सिंगल बॉन्ड CHO? बघा फक्त इथं OH आहे, इथं CHO आहे. फरक आहे का सेमच आहे? फरक आहे. मग याचं स्ट्रक्चर आपण इकडे दाखवूयात. सिंगल बॉन्ड कार्बन असेल, त्याला ऑक्सिजन अटॅच आहे. ऑक्सिजनला मी सांगितलं किती बॉन्ड आले पाहिजेत, आले का 2 बॉन्ड. नंतर हा इथं कार्बन आहे एक सिंगल बॉन्ड आणि राहिलेले एक हायड्रोजन असेल, हायड्रोजनला एकच बॉन्ड असेल. कळतंय का? अवघड वाटतंय का? नक्की तुम्हाला हे लक्षातच ठेवावं असं काय नाही, फक्त तुमच्या हे लक्षात राहिलं पाहिजे. अल्कोहोल म्हणलं की डॅश OH, अल्डिहाइड म्हणलं की डॅश CHO. प्रॅक्टिस जर तुम्ही केली वारंवार तर लक्षात राहते. बरोबर आहे? सांगा मग अल्डिहाइडचं काय आहे? CHO. क्लिअर? अल्कोहोलचं काय आहे? क्लिअर? अवघड वाटतंय? वारंवार प्रॅक्टिस करा. आता हे जर सुरुवातीला आपण शिकवत असतो तर तुम्हाला हेच आपण 2-4 दिवस शिकवत बसतो. मग ते इतक्या वेळात त्याची प्रॅक्टिस झाली असती की ते तुम्हाला काय झालं असतं, आपोआपच कळालं असतं कोणता अल्डिहाइड आहे कोणता OH. हा पुढे हा कीटोन ONE आहे, याच्यात कीटोन ONE. CO आहे CO. या कार्बनचा किती बॉन्ड? सिंगल बॉन्ड इकडं, मध्ये 100% डबल बॉन्ड असला पाहिजे ऑक्सिजनला आणि एक राहिलेला. कार्बनला 4 बॉन्ड झाले का बघा बरं. हे 2 आणि हे 2 4 झाले का? हे त्याचं स्ट्रक्चर आणि हे त्याचं कंडेन्स्ड स्ट्रक्चर. कळालं का? म्हणजे तो तुम्हाला आता CO दिसेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, तो कोणता ग्रुप, कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? कीटोन नावाचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. कळालं का? पुढं कार्बोक्सिलिक ऍसिड डॅश COOH, डॅश COOH. मग त्याचं रिप्रेझेंटेशन कसं हवं? एक C येईल, त्याला एक ऑक्सिजन अटॅच आहे लगेच, मग तो दाखवला जाईल. मग इथे एक ऑक्सिजन येईल, पण आता ह्या ऑक्सिजनला मग आपण का 2 दाखवले नाहीत? कारण त्याच ऑक्सिजनला अजून एक अटॅच आहे, त्याच्यामुळे इकडचा बॉन्ड त्याचा कमी होईल, त्यामुळे सिंगल बॉन्ड येईल. पण ऑक्सिजनला किती बॉन्ड आहेत बघा, हे सगळीकडे सेमच असणार आहे, हे लक्षात. कार्बनला 4च बॉन्ड आले पाहिजेत, ऑक्सिजनला किती आले पाहिजेत, हायड्रोजनला किती, नायट्रोजनला किती, आलंच पाहिजे. कळतंय का? पुढं इथर असेल, फक्त O आहे, फक्त O. आणि हे तुम्हाला फार कमी येईल, त्याच्यामुळे ह्याचं लय टेन्शन घेऊ नका. इतर फार कमी येईल. पुढचा कोणता आहे? इस्टर, COO आहे बघा. मग कीटोन मध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? इकडे डबल ऑक्सिजन आहे, तिकडे किती ऑक्सिजन आहे? याचं पण लय टेन्शन घेऊ नका. कळालं? बाकीच्यांचं टेन्शन घ्या. टेन्शन घ्यायचा अर्थ काय? लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला, का तर IUPAC नेमला. हे आहे अमाइन्स. अमाइन्स सांगितलंय मग अशी तुम्हाला मी. एका नायट्रोजनला किती बॉन्ड आहेत का बघा. आणि अमाइन्स NH2 ग्रुप असतो, 2 हायड्रोजन असतील, मग 2 हायड्रोजन या ठिकाणी होतील. झालेत का 2 हायड्रोजन? आणि त्याचं स्ट्रक्चर असं. चलो मग एकदा आपण रिवाइज करूयात. ओके. हा हॅलो, मला वाटतं तुमच्या लक्षात आलाय. हॅलो अवघड नाही. अल्कोहोल म्हटल्यानंतर OH तुमच्या लक्षात यायला पाहिजे, आणि तो पण डॅश OH. एकदा प्रश्न विचारला होता त्यांनी, इन अल्कोहोल डॅश डॅश फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट, कंप्लीट द फॉलोइंग साठी मला वाटतं होतं ते. आणि मग मुलांनी उत्तर लिहिलं त्याचं, OH फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट. नो, चुकीचं दिलं बोर्डनं. का? डॅश OH त्याचा बॉन्ड महत्वाचा आहे, मग त्यांनी त्याचं डायरेक्टच दिला असतं ना तुम्हाला, OH CHO COOH असंच दिलं असतं ना. ते का बरं त्यांनी तिथं बॉन्ड दाखवलाय? कारण बॉन्ड जर नाही दाखवला तर त्याचा अर्थ हा होतो की ते कंपाऊंड सॅटिस्फाय नाही झालेलं. कारण त्या कार्बनला किती बॉन्ड असले पाहिजेत? 4 बॉन्ड असले पाहिजेत ना ऑलवेज. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, कार्बन इज ऑलवेज प्रेझेंट इन किंवा विथ 4 बॉन्ड्स. तो दाखवला पाहिजे, तसा शो झाला पाहिजे, म्हणून इथं आपण शो करतो. कळालं का? नक्की एकदा रिवाइज करूयात फास्ट, लगेच पुढे जाऊयात आपण. हा, मी अल्कोहोल म्हणतो, तुम्ही डॅश OH म्हणायचं. ओके. अल्कोहोल, अल्कोहोल, अल्डिहाइड, 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 अल्डिहाइड. थोडा स्पीड वाढवा. अल्डिहाइड, अल्डिहाइड. नाश्ता केला नाही तुम्ही सकाळी. अल्डिहाइड, अल्कोहोल, 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 अल्कोहोल,
अल्डेहाइड, 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 अल्डिहाइड, अल्डिहाइड. ठीक आहे. कीटोन डॅश सीओ डॅश कीटोन डॅश सीओ डॅश कीटोन डॅश सीओ. कळलं का? प्रॅक्टिसला इथं जास्त महत्व आहे. ओके. कीटोन 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 कार्बोक्सिलिक ऍसिड. कसं लक्षात ठेवायचं? नाव पण मोठं आहे आणि फंक्शनल ग्रुप पण मोठा आहे. नाव पण मोठं आहे आणि फंक्शनल ग्रुप पण मोठा आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड पण म्हणते. कार्बोक्सिलिक ऍसिड नाव पण मोठं आहे, फंक्शनल ग्रुप पण मोठा आहे. इथर तर नकोच, इस्टर तर नकोच. अमाइन्स, अमाइन्स हा वेगळाच आहे बाकीच्यांपेक्षा, जरा असा दिसतोय आपल्याला. मग याच्यामध्ये काय? NH2 डॅश NH2. अमाइन्स 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 अमाइन्स. आणि तुम्हाला जर असं विचारलं तर अमाइन्स मधला हेटेरो ॲटम कोणता आहे? करेक्ट. कोणता आहे? कोणता आहे? हा. या सगळ्यांमधला अल्कोहोल टू इस्टर मध्ये हेटेरो ॲटम कोणता आहे विचारलं तर तुम्ही काय लिहिणार आहात? ऑक्सिजन. आणि या क्लोरोब्रोमो आयडो मधला, हॅलो मधला जर विचारला तुम्हाला कोण आहे तर कोणता लिहिणार? विचारणार नाहीत, शक्यतो आतापर्यंत कुठेच विचारलेलं नाही, पण लक्षात ठेवा, जमलं पाहिजे. ओके. हा एक सोल्ला आणि हा एक सोल्ला, तर बाकीच्या सगळ्यांमध्ये कोणता आहे? मोस्ट ऑफ ऑक्सिजन. कसला आहे हा? हेटेरो ॲटम. कळतंय का? एकदा आता तुमच्या काय करा, त्या ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे तो एक, तुम्हाला मी 2 मिनिटं देतो, नाही 3 मिनिटं देतो, रिवाइज करा आणि नंतर मग आपण पुढे जाऊ. फास्ट रिवाइज करा, कारण तिथून पुढे तुम्हाला डायरेक्ट ओळखायचं कोणता फंक्शनल ग्रुप आहे. झालंय? सांगू शकते का कोण? कोणता जरी त्यातला विचारला तरी फंक्शनल ग्रुप सांगू शकताय? सांगा, कोण सांगते? हा ठीक आहे, सांगा, त्यांना सांगायचं. अमाइन मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? फक्त NH2 म्हणायचं नाही, काय म्हणायचं? डॅश NH2. कारण मग तुम्ही आता तसं म्हणताय तर पेपरला पण तसंच लिहिता, मग मार्क जाऊ शकतो. बघा जमतंय का नाही? म्हणलं होतं ना त्यांना सांगायचंय. अजून कोणाला सांगायचंय? त्यांना सांगायचंय. अल्कोहोल मध्ये कोणता आहे? डॅश OH. ओके, तुम्ही सांगा. अल्डिहाइड मध्ये कोणता आहे? डॅश CHO. कीटोन मध्ये कोणता आहे? डॅश CO डॅश. कीटोनचं सोपं आहे बघ. डॅश CO डॅश डॅश CO डॅश कीटोन महत्वाचं पण आहे, हे सांगतील आता आपल्याला. क्लोरो मध्ये कोणता असतो? हा, डॅश Cl. ब्रोमो मध्ये डॅश Br. आयडो मध्ये डॅश I. कळलं का? डॅश I. ठीक आहे. अजून कोणता राहिला मग? कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्हीच सांगतो, डॅश COOH. क्लिअर का?
कोणता राहिला? अल्कोहोल झाला, अल्डिहाइड झाला, कीटोन झाला, कार्बोक्सिलिक ऍसिड झाला, अमाइन झाला, राहिला तो इस्टरवाला आणि इथरवाला. इथर मध्ये काय होतं बरं? डॅश COO डॅश, बरोबर आहे का? हा करेक्ट. इथर मध्ये फक्त काय? डॅश O डॅश, आणि जो इस्टर आहे त्याच्यामध्ये कसा आहे? डॅश COO डॅश. क्लिअर? ओके, ते दोन समजा नाही आले तरी चालतील, बाकीचे तुम्हाला यायला पाहिजे. जायचं मग पुढे आपण. चलो लक्ष द्या, हा प्रश्न सोडवून घ्या, हलका फुलका प्रश्न आहे खूप. ग्रुप ए आणि ग्रुप बी तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं, त्यांनी येऊ शकतो पेपरमध्ये नक्कीच. मला तर पेपरमध्ये आलाय असंच दिसायला लागलेला आहे. हा C2H6 काय आहे? C2H2 CH4OO C3H6 काय आहे बघा. बघा बरं, डबल केलेत. काय केलेत? डबल केलेत आणि प्लस 2 केलेत, याचा अर्थ हा अल्केन आहे. मग बघा बरं, सॅच्युरेटेड मॉलिक्युलर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. लागली का पेयर? क्लिअर का? हा. C2H2 डबल करून -2 केलेत, काय असणार आहे? हा अनसॅच्युरेटेड. आता बघा, हे जे स्ट्रक्चर आहे त्यांनी कसं दिलंय? त्यांनी CH4O म्हणजे किती हायड्रोजन आहेत? 4 हायड्रोजन. 1 2 3 आणि 4. येस येस. हा कुठे गेलं? हितलं. हा किती कार्बन आहेत? एकच कार्बन आहे. हायड्रोजन किती आहेत? 4. मग 4 हायड्रोजन. वा, ठीक. CH3 झालं, हा एक बॉन्ड झाला. आपण स्ट्रक्चर तयार करून बघूयात कसं येते ते स्ट्रक्चर. तुम्ही जर असं स्ट्रक्चर तयार करायला गेलात, पण तिथं त्यांनी काय सांगितलेलं आहे? किती हायड्रोजन आहेत टोटल? 4 हायड्रोजन आहेत. मग एक काम करूयात आपण, समजा इथं जर डबल बॉन्ड दिला, बरोबर आहे, तर काय प्रॉब्लेम होते बघा? कार्बनला ऑलरेडी डबल बॉन्ड झालेत, त्यामुळे इथला हा बॉन्ड येणार नाही. त्यामुळे हायड्रोजनची संख्या किती होईल टोटल? 2च होईल. 2च होईल ना, कारण या ऑक्सिजनला आपण काय केलेलं आहे? डबल बॉन्ड दिलेले आहेत. हा, मग याचं स्ट्रक्चर कसं येते बघा? CH4OH हे काहीतरी वेगळं आहे, फक्त ते तुम्हाला त्यांनी काय म्हणते त्याला कंडेन्स्ड करून दिले, त्यामुळे ते लक्षात येत नाही. मग ते सेपरेट कसं करता येईल आपल्याला सांगा? मला सांगा, एका ऑक्सिजन मध्ये किती बॉन्ड असतात? 2 बॉन्ड असतात. असं दाखवू का मी? 2 बॉन्ड, बरोबर आहे. इथं काय दाखवू शकतो मी? कार्बन दाखवू शकतो. मग आता ऑक्सिजन तर फुलफिल झालेला आहे, पण कार्बन फुलफिल झालाय का? नाही झाला. मग 1 2 3 आणि 4 आता झाला का फुलफिल कार्बन? आणि हा एक राहिलेला आहे. कोण राहिले आता? हा एक राहिले. मग इथं बघा, हा काय येईल? हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन. आलं का बघा आता? मग इथं हा जो ग्रुप प्रेझेंट आहे तो कुठेतरी तुम्ही बघितलाय, डॅश OH अल्कोहोल बघितलाय का? मग त्यांनी हे कसं द्यायला पाहिजे होतं? कसं द्यायला पाहिजे होतं? त्यांनी CH3OH असं द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते काय केलेलं आहे? वेगळ्या पद्धतीने दिले, त्यामुळे लक्षात येत नव्हतं. हा, मग काय येतंय सांगा बरं? ते कळालं का? अल्कोहोल आलं का? मग तुम्हाला कशाची मदत झाली तिथे ओळखण्यासाठी? OH म्हटलं होतं मी तुम्हाला. ओके, हा, मग अल्कोहोल झालं तयार. हे राहिलेलं काय आहे? C3H6. C3H6 डबल झालेत डबल झालेत डबल झालेत डबल झालेत, अशी जोडी लागते. मग अशी आपली चुकलेली होती. हा सॉरी सॉरी सॉरी, हा काय आहे? ऑलरेडी आपण बघितलेला आहे त्याला सॅच्युरेटेड मध्ये. हा इथं येणार आहे, सॉरी, हा येणार आहे इथं ट्रिपल बॉन्ड मध्ये येणार आहे. कळतंय का? क्लिअर? पहिल्यापासून मग मला एकदा सांगा सगळं नीट. जोड्या लावायला सांगा. C2H6 आहे, अल्केन आहे, सॅच्युरेटेड आहे, बरोबर आहे का? कुठे येईल तो? 3 नंबरला. क्लिअर का? 3 नंबरला झाला. दुसरा सांगा, C2H2 डबल करून -2 केलेत, ट्रिपल बॉन्ड आहे का? यस, क्लिअर झालं. CH4OH अल्कोहोल आहे का? अल्कोहोल आहे, ठीक आहे. नंतर हा राहिलेला काय आहे? अनसॅच्युरेटेड. का बरं? डबल बॉन्ड आहेत. डबल बॉन्ड कशावरून ओळखले आपण? डबल बॉन्ड कशावरून आहेत? जेवढे कार्बन असतात त्याच्यात डबल डबल बॉन्ड. ओके, क्लिअर का?
नक्की का अवघड वाटतंय? थोडं अवघड आहे. पुढचं, ड्रॉ an electron dot structure of the following molecules without showing the circles. आया क्या समझ में? अब क्या करना है इसका? क्या करना है? दाखवा मला काढून. चला चारीची पण काढा फास्ट. हा वॉटर फॉर्म्युला लिहून टाका त्याचा. वॉटरचा काय असतो फॉर्म्युला? किती हुशार आहेत लेकरं, सगळ्यांना वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. हा बघा त्यांनी काय सांगितले तुम्हाला, विदाउट शोईंग द सर्कल्स इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं. ते आपण जे सर्कल केले ती मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं पहिले मेथड तुम्हाला वापरता येते का बघा, किंवा दुसरीच वापरा. आता त्यांनी दिले बुक मध्ये. मी फक्त कुणाचं तरी एक जणाचं काढून दाखवतो. फक्त वॉटरचं ड्रॉ करा असं काय म्हणू नका. मग राहतेच काय तुम्हाला ड्रॉ करायला. मी काय करतो, मिथेनॉलचं करतो. OH ही तर नाही एकत्र घ्यायचं, कारण सगळे दाखवायचे. आता त्यांच्यामध्ये पण बॉन्ड आहे ना. झाले तुमचं ड्रॉ करून? मी जे तयार केलं ते बरोबर आहे का बघा बरं, का चुकलंय? जर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर लिहिता आलं ना तर मग आपोआपच ते लिहिता येते. झाले का कुणाचं सगळंच लिहून? झाले? इन प्रोग्रेस का झालंय? वॉटर साठी काय? वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? म्हणजे एक ऑक्सिजन आहे का आणि त्याला किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आहेत का? अगोदर कच्चं लिहून घ्या असं कुठेतरी, आणि मग फक्त काय करायचे, बॉन्ड आपल्याला दाखवायचे. आणि माहितीच आहे तुम्हाला एक बॉन्ड किती इलेक्ट्रॉन पासून बनलाय? 2 इलेक्ट्रॉन पासून बनलाय. सो तुम्ही तिथे दाखवू शकता. काय अवघड आहे? अवघड वाटतंय? ओके झालं. आणि मग आता खूप महत्वाच्या पार्टकडे आपण जातोय, ज्याच्यासाठी आपण आजचा एवढा मोठा अट्टहास केलेला आहे. अट्टहास कळतो? अथक परिश्रम. ओके चलो मग आता बघूयात. हा आपल्याकडे अर्धा तास आहे, समजून घेऊयात. खूप सोपं आहे, फक्त एकच अट आहे, तुमचं लक्ष लागतं बरं का. आपण याच्याकडे नंतर येऊयात. आता
या फाईलकडे अगोदर मी तुम्हाला खूप सोपं सोपं सांगतो, मग आपण बघूया. हा, फक्त लक्ष द्या नीट. आयुपीएससी नॉमेनक्लेचर तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. पहिल्यांदा तुम्हाला काय इकडे मी बेसिक गोष्टी सांगतो. काय काय कोणत्या बेसिक गोष्टी आहेत बघा. एक तर अल्कोहोल साठी कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, OH डॅश OH. अल्डिहाइड असेल, हा सांगा, डॅश CHO. हा, नंतर कोणता होता, कीटोन. कीटोन साठी काय होता, डॅश CO डॅश. नंतर कोणता होता, कार्बोक्सिलिक ऍसिड, डॅश COOH. पुढे डॅश होता का, नव्हता, तो कम्प्लीट होऊन जातो. पुढे नंतर कोणता आहे, इथर. काय होता, डॅश O डॅश. पुढे कोणता होता, ईस्टर, डॅश COO डॅश. पुढे कोणता होता, अमाइन, डॅश NH2 का 3 2. आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी एक गोष्ट, तुम्हाला ज्या कंपाऊंड मध्ये OH दिसतोय याचा अर्थ ते कोणतं कंपाऊंड आहे, अल्कोहोलचा आहे. डॅश OH दिसला तर तो कोणता कंपाऊंड आहे, अल्डिहाइडचा आहे. डॅश COOH दिसलं तर ते कोणतं कंपाऊंड आहे. चल, मला सगळ्यांनी लक्ष इकडे द्या, खूप सोपं करूयात आपण. हा हा, ट्रिपल बॉन्ड वाले इकडे लक्ष द्या, डबल बॉन्ड वाले सगळे इकडे लक्ष द्या. आहे लक्ष? एकदा हे समजल्यानंतर खूप सोपं आहे. बघूयात आपण काय, CH3 डॅश CH2 डॅश CH2 डॅश OH. हे कंपाऊंड मी तुमच्या समोर ड्रॉ केलेला आहे. ओके, कोणता, विच फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट इन दिस कंपाऊंड, अल्कोहोल. ओके, डॅश OH प्रेझेंट आहे म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे याच्यामध्ये, अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. आपण बघतोय आपल्याला सांगायचे कसले नॉमेनक्लेचर्स, हा कसले नॉमेनक्लेचर्स, IUPAC नॉमेनक्लेचर, जी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काय असते, सगळीकडे सेम. का बरं सेम केलं असेल, कारण एकाच कंपाऊंडला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाऊ शकतं, बरोबर आहे. मग त्याला कुठेतरी वर्ल्ड मध्ये एक स्पेसिफिक एक सिस्टीम पाहिजे आयडेंटिफाय करण्याची, म्हणजे युनिफॉर्म सिस्टीम पाहिजे. त्यासाठी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम काय केलेली आहे, तयार केलेली आहे. आता पण कोणतं पण एखादं नवीन कंपाऊंड जर तयार झालं आपल्या वर्ल्ड मध्ये तर त्याला IUPAC नॉमेनक्लेचर नावाची सिस्टीम आहे, ती त्याला काय करत असते, नाव देत असते, जेणेकरून ते ऑल ओव्हर वर्ल्ड काय केलं जावं, सगळीकडे सेम ओळखलं जावं. लक्षात येते? नाहीतर आपण अल्कोहोलला आपल्या इकडे काय म्हणतो, दारू, देशी, बरोबर आहे का. म्हणजे त्याची नावं बघा किती बदलत आहेत, एरिया बदलला, माणसं बदलली, भाषा बदलली की कितीतरी नावं त्याची चेंज होत जाते, कळालं का. मग त्याचं काहीतरी एक पर्टिक्युलर नाव पाहिजे, ते म्हणजे अल्कोहोल सगळीकडे सेमच असेल. USA मध्ये गेला, ऑस्ट्रेलियामध्ये गेला, UK मध्ये गेला, सगळीकडे काय म्हणणार आहे, तुम्ही अल्कोहोल द्या म्हटलं की त्यांना कळणार आहे तुम्हाला काय पाहिजे, घ्यायचं नाही. आता लक्ष द्या इकडं, तुमच्या समोर मी कंपाऊंड लिहिलेलं आहे, आपल्याला त्याचं IUPAC नॉमेनक्लेचरच्या सिस्टीमनुसार नाव लिहायचंय. तर काय करायचं असतं, खूप सोपे नियम तुम्हाला मी सांगणार आहे. आता ते नियम डायरेक्ट आपल्याला अप्लाय करायचे. कंपाऊंड दिसलं रे दिसलं म्हटलं की आपण बघायचं की त्याच्यात फंक्शनल ग्रुप कुठे दिसतोय. पहिलं काम काय आपलं, इफ द फंक्शनल ग्रुप इज नॉट प्रेझेंट देन वी शुड फाइंड फर्स्ट डबल बॉन्ड कुठे दिसतोय का, ट्रिपल बॉन्ड कुठे दिसतोय का, कळतंय का. म्हणजे तुम्ही तुमचं पहिलं काम काय आहे की त्या कंपाऊंड मध्ये पहिल्यांदा बघायचंय कुठे डबल बॉन्ड आहे, कुठे ट्रिपल बॉन्ड आहे, कुठे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. कळालं का, नक्की. आणि जर या तिघांपैकी काहीच नसेल तर आपलं काम उलट अजूनच सोपं झालेलं आहे. कसं काय ते सांगतो. मग त्यासाठी मी अजून एक कंपाऊंड या ठिकाणी लिहितो. हा, CH3 डॅश CH2 डॅश CH2 डॅश CH3. ह्याच्यात कुठे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे का, कुठे डबल बॉन्ड आहे का, ट्रिपल बॉन्ड आहे का, नाही. कंपाऊंड दिसलं रे दिसलं म्हटलं की आपलं एकच काम आहे, त्याला नंबरिंग द्यायची. नंबरिंग देण्यासाठी लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम सिलेक्ट करायची, लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम्स. मग मला सांगा आता सगळीकडे कार्बन आहेत का, यस आहेत.
लॉंगेस्ट कार्बन ऍटमची चेन तयार होते का? यस, तयार होते. नंतर पण मी तुम्हाला बऱ्याचशा चेन सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की कोणती लॉंगेस्ट आहे. मग याला नंबरिंग मी देणार आहे 1 2 3 आणि 4. कुठल्या कशाला नंबर देतोय आपण? कार्बन. हायड्रोजनला नंबर द्यायचे नाहीत. कुणाला नंबर द्यायचे? कार्बनला. किती नंबर दिले तुम्ही? 4 पर्यंत नंबर झाले. 4 पर्यंत नंबर झाले म्हटल्यानंतर तो कोण असणार आहे? ब्युटेन. ब्युटेनच का? सिंगल सिंगल बॉन्ड आहे ना. जर कुठे डबल बॉन्ड असता तर तो कोण आला असता? कळालं का? जर कुठे ट्रिपल बॉन्ड असता तर तो काय आला असता? कळालं का? आणि आता फक्त बघायचं, 4 आहेत, ब्युटेन आहे, झालं त्याचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. अवघड आहे का? पण आता इंटरेस्टिंग फॅक्ट बघा, ज्यांचं लक्ष नसेल ना या बाबतीत मात्र पुढचं खूप काही तुम्हाला कळणार नाही. खूप काही कळणार नाही. इथं काय होता? कार्बन होता का? आता मी त्याला काय करतो? अजून एक अटॅच करतो कार्बन, आणि त्याला दुसराच कोणता तरी एक फंक्शनल ग्रुप अटॅच करून देतो. दुसरा एक फंक्शनल ग्रुप त्याला काय करतो? अटॅच करतो. पण कार्बन हा फुलफिल झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? फुलफिल. मग होतोय का फुलफिल? बघा बरं, 1 2 3च होत आहेत, म्हणजे एक राहतोय. याचा अर्थ एक इथे देऊन टाका ना, एक हायड्रोजन जो त्याच्या वरती डोक्यावर असेल, पण तो तिथे आपण कंडेन्स करून लिहिलेला आहे. आता याला नंबरिंग कशी देणार तुम्ही? बघा, पहिल्यांदा तुम्ही कंपाऊंड बघितलं. कंपाऊंड बघितलं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे कुठेतरी, आहे की फंक्शनल ग्रुप प्रेझेंट. फंक्शनल ग्रुप प्रेझेंट ज्या बाजूकडनं आहे, ज्या साईडकडनं आहे, म्हणजे त्या साईडकडनंच आपल्याला काय करायची? त्याला नंबरिंग द्यायची असते. का बरं? कमीत कमी नंबर स्मॉलेस्ट नंबरिंग त्या फंक्शनल ग्रुपला मिळाली पाहिजे. हा रूल बनवलाय आपण, त्या पद्धतीने आपण त्याला नंबरिंग करतो. आपण जर समजा नंबरिंग अशी केली बघा, 1 2 3 आणि 4, तर तिसऱ्या नंबरला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे असं दिसतंय. पण त्याच्यापेक्षा आपण नंबरिंग आहे तशीच ठेवली, 1 2 3 4, तर याचा अर्थ काय दिसतंय आपल्याला? आता 2 नंबरच्या कार्बन ऍटमला काहीतरी स्पेशल अटॅच आहे, बरोबर आहे का? मग तेच आता बघा, खूप सोपं आहे, अवघड नाही. किती टोटल कार्बन ऍटम झाले? 4. नंबरिंग तर आपण देऊन टाकली. कार्बनची सिलेक्ट केली चेन, याला आपण 5वा नंबर देणार का बरं? का बरं? तो कार्बन आहे का? आपण नंबरिंग कशाला देतोय? हे महत्वाचं. नंबरिंग कशाला द्यायची? फक्त कार्बनला. हा, मग आता मला सांगा, 4 आहेत म्हणल्यानंतर तो कोण झाला? ब्युटेन. कोण झाला? ब्युटेन. पण कोणतरी फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. ज्यावेळेस कुठला तरी एक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो, त्यावेळेस ते जे कंपाऊंड असतं त्याच्यातला जो ई आहे, ई हा रिप्लेस केला जातो. ई हा काय केला जातो? रिप्लेस. सगळीकडे तुम्हाला दिसेल आता, ई हा रिप्लेस होईल. जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचा सफिक्स घेतला जाईल, तो सफिक्स तिथं जोडला जाईल. मग आता हेच महत्वाचं सगळ्यात. एवढं कळालं, आयुपीएसी नॉमेनक्लेचर संपले. मग याचा सफिक्स ग्रुप कोणता आहे किंवा सफिक्स त्याचं काय असतं? तर ओ एल हे असतं. अल्कोहोल. अल्कोहोल होल मध्ये काय आहे? ओ एल आहे का? आहे का? तो तिथं सफिक्स अटॅच करायचा. काय अवघड आहे? मग काय येईल सांगा? हे झालं तुमचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. पण नाही, ते पूर्ण झालेलं नाही. ते तुम्ही पूर्ण क्लिअर त्यांना सांगितलेलं नाही की कुठल्याला ओएल अटॅच आहे. हॅलो, कुठल्याला अटॅच आहे? कोणत्या नंबर ऑफ कार्बन ऍटमला अटॅच आहे? सेकंड नंबर ऑफ कार्बन ऍटमला अटॅच आहे. म्हणून याचं नाव कसं येणार आहे? कोण सांगते मला व्यवस्थित नाव? बघा, ब्युटेन असं लिहिणार होतो आपण आधी, पण आपल्याला काय करावं लागेल? ई रिप्लेस करायचा आहे. ब्युटेन डॅश डॅश, हा, ब्युटॅन डॅश करायचा मध्ये डॅश. कोणत्या नंबरला अटॅच आहे? 2 नंबरच्या कार्बन ऍटमला. कोण अटॅच आहे? ओएच अटॅच आहे. म्हणजे कोण अटॅच आहे? ओएच. झालं तुमचं आयुपीएसी नॉमेनक्लेचर. मला सांगा, इथं जर या ओएचच्या ऐवजी सीएचओ अटॅच असता तर तुमचं नॉमेनक्लेचर काय झालं असतं? मग अल्डिहाइड, हाइड वगैरे काय नाही याच्यातलं. अल हा घेतला जातो. काय घेतला जातो? अल. इथं काय घेतला जातो? ओएल. अल्डिहाइड साठी काय घेतला जातो? एल. अल.
ब्युटॅन डॅश 2 डॅश अल, कळालं का? हा, मग कीटोन साठी काय घेतलं जाईल? ONE. काय घेतला जाईल? ONE. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी काय घेतलं जाईल? ऑइक ऍसिड. काय घेतला जाईल? ऑइक ऍसिड. कीटोन साठी काय घेतलं जाईल? ONE. कीटोन साठी काय घेतला जाईल? ONE. ओ सॉरी सॉरी, हे सारखं इथरच होते. हा, इथर साठी काय घेतला जाईल? इथरच आहे, त्याला काय केलं जातं? इथरच ठेवला जातो. तो आपल्याला बघायचा पण नाही. हा कोणता आहे? इस्टर, तो पण बघू नका. हा कोण आहे? अमाइन. त्याला काय घेतलं जाईल? इथेनामाइन असं म्हटलं जाईल. माइन घेतला जाईल. काय घेतला जाईल? माइन. मग बघायचे आपण, आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर नुसार नावं लिहिता येतात का? एक कंपाऊंड मी देतो, ज्याला नाव सांगता येते त्याने मला सांगायचं की त्याचं नाव काय आहे. खूप सुंदर कंपाऊंड मी तुम्हाला या ठिकाणी देतो. CH3 डॅश CH2 डॅश CH डॅश सांगा कुणाला येतंय? हात वर करा आणि मग उत्तर द्या. अजून हे शिकवलंच नव्हते कसं लिहायचं, पण येत असेल कुणाला. यस, 2-क्लोरोब्युटेन. करेक्ट. आपण काय करायचो? ई रिप्लेस करायचो. पण लक्षात घ्या, क्लोरो ब्रोमो आयडोच्या बाबतीत मात्र इथं रिप्लेस न करता डायरेक्ट तो अफिक्सला घेतला जातो. काय केला जातो? अफिक्स. अफिक्स म्हणजे काय? हा कोण आहे? मग अशी सांगितलं होते फंक्शनल ग्रुप. मग कोण आहे बघा, आता नंबरिंग द्यायची. मग 1 2 3 4 अशी नंबरिंग न करता, मग अशी सांगितलं मी तुम्हाला, कशी नंबरिंग झाली पाहिजे? फंक्शनल ग्रुप जवळ आला पाहिजे, ऍटलिस्ट नंबरला आला पाहिजे. म्हणून नंबरिंग कशी झाली पाहिजे आपली? बोला, नंबर कशी झाली पाहिजे? हा, 1 2 3 आणि 4 रेड मधली बरोबर आहे. मग 4 अशा पद्धतीने आपण नंबरिंग देणार. कशी नंबरिंग कशी द्या चालतं, फक्त ऍटलिस्ट नंबर त्याला मिळाला पाहिजे. फंक्शनल ग्रुप जिथं नियरर येतो तिथं. आणि म्हणून 4 आहेत, मग 4, मग आपण कसं नाव लिहिलं असतं याचं? आता 4 आहेत म्हणा तर ब्युटॅन, ब्युटेन ई रिप्लेस करणार, तसं नाही. इथं इथं कोण आहे? क्लोरो. किती नंबरला अटॅच आहे? 2 नंबरला. 2 डॅश हा क्लोरो कोण आहे? ब्युटेन. ई रिप्लेस करायचं का इथं? नाही, फक्त एवढ्याच बाबतीत एवढं आहे, बाकीच्या सगळ्यांसाठी मात्र ई रिप्लेस करायचा असतो. अवघड नाही, वाटू शकतं अवघड. मग मला सांगा, इथं जर आय जोडला तर काय येईल? 2 आयडो ब्युटेन. जर इथं BR जोडला तर काय येईल? 2 ब्रोमो. कळालं का? इथं अजून एक जर चेन वाढली असती तर काय आलं असतं? 2 क्लोरोपेंटेन. करेक्ट. आणि तिथं इथं पण चेंज झाला असता, काय आलं असतं? 3 क्लोरोपेंटेन, कारण नंबरिंग पण चेंज होईल. कळतंय का? नक्की. अजून एक कंपाऊंड देऊ का? बस का द्यायचेत? सांगा, या कंपाऊंडचं नाव काय? हा इथर आहे, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण कीटोन बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय येतो? त्याचा फंक्शनल ग्रुप. मग हा काय बघा, कळालं का? असं कंपाऊंड तुम्हाला येणार आहे का कुठं? फार सोपं करूयात आपण याला. हे सोपं आहे ना, तुम्हाला परीक्षेमध्ये येताना पण फारच सोपं विचारलं जातं. डायरेक्ट आता जंप करा. मला वाटतं तुम्हाला दिलेलं आहे मी एक्झरसाइज मध्ये, त्याच्यातच डायरेक्ट बघा, तेच सोडूयात आता आपण आपल्या मनाने सोडवण्यापेक्षा. चलो, हा ए वालं कोण सांगतंय सांगा? एक एक जणांकडून आपण बघूयात. ए वालं. यस, ओके, ब्युटेन बरोबर आहे उत्तर त्यांचं. कसं आलंय ते बघूयात आपण. चला, पहिल्यांदा तुम्ही डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड बघितला, कुठं आहे का? नाही कुठंच.
फंक्शनल ग्रुप आहे का कुठंच? नाही कुठंच. ओके, सरळ सरळ नंबरिंग देऊन टाका. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. 1 2 हा कसं येणार आहे? 1 2 3 आणि 4. 4 आहेत. 4 आहेत म्हणल्यानंतर कोण? ब्युटेन. कळलं का? आणि तो सिंगल बॉन्ड आहे म्हणून अल्केन. काय अडचण? नक्की क्लिअर झालं. बरोबर आहे. दुसरं बी वाला कोण सांगतोय? यस, प्रोपेन टू ऑल. नंबरिंग कशी दिली? फ्रॉम राईट साइड का लेफ्ट साइड? 1 2 आणि 3. बरोबर आहे का? मग तो जो OH आहे तो कुणाला अटॅच आहे? 2 नंबरला अटॅच आहे. 1 नंबरला नाही. कुणाला अटॅच आहे? 2 नंबरला. आणि टोटल किती आहे त्याच्यामध्ये कार्बन? 3 आहेत. 3 आहेत म्हणून तो काय झाला? प्रोपेन. ई इज रिप्लेस्ड. 2 नंबरला अटॅच आहे. काय अटॅच आहे? प्रोपॅन डॅश 2 डॅश OL. काय अडचण नाही. बरोबर आहे. चलो, सी वाला कोण सांगतोय? इथेनॉइक ऍसिड. सांगितले नाही ऑलरेडी. इथेनॉइक ऍसिड. नंबरिंग कशी करणार आहे? 1 2. बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये हा जो काय म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड प्रेझेंट असतो ना, त्यावेळेस मात्र तो सेपरेट ग्रुप म्हणून त्याला काउंट करायचा. आलं का लक्षात? कारण मग तसं जर तुम्ही याला नंबरिंग दिलं तर तो त्याला कोणता ग्रुप अटॅच आहे हे काय कळतंय का? तोच स्वतः ग्रुप आहे ना. हा, नीट बघा पुढं वरती. मग तो काय दिलाय त्यांनी? इथेनॉइक ऍसिडच दिलाय का त्याला? इथेनॉइक ऍसिडच दिलाय ना. बरोबर आहे. ठीक ठीक आहे. मग त्याला नंबरिंग द्यावी लागते. चलो, हा द्यायची त्याला मग नंबरिंग. मग याला नंबर द्या 1 2 आणि 3. मग आता काय नाव होईल तुमचं? प्रोपॅनॉइक ऍसिड होईल का प्रोपॅन डॅश 2 डॅश ओइक ऍसिड होईल? बघा नीट. कारण एकालाच तो ग्रुप अटॅच आहे असं इथं समजलं जाते. मग काय होईल? प्रोपॅनॉइक ऍसिड. ज्यावेळेस एक येतं त्यावेळेस ते दाखवायची गरज नाही. लक्षात येते? प्रोपॅनॉइक ऍसिड. प्रोपॅनॉइक ऍसिड. डी वाला सांगा. हे सोपं आहे आता. 1 2 इथॅनामाइन. इथॅनामाइन का इथॅना 2 माइन असं होतंय का? नाही. 1 नंबरलाच अटॅच आहे. चलो, डी झालं. ई वाला सांगा. चला, 1 आणि 2. आणि कोणता फंक्शनल ग्रुप अटॅच आहे त्याला? अल्डिहाइड. इथेनॉल. इथेनॉल. बरोबर आहे का? इथेनॉल असं नाव तयार होते त्याचं. काय नाव तयार होते? इथेनॉल. पुढचं सांगा एफचं. आता कोणीतरी एक जणांनी सांगा एफचं. CO आहे म्हणजे कोण आहे सांगा आधी? कीटोन आहे. कीटोनला काय घ्यायचंय? ONE. 1 2 3 आणि 4. ब्युटेन डॅश 2 डॅश. काय अवघड आहे? नक्की. मग तुमच्या बुक मध्ये एक चार्ट दिलाय बघा. एक चार्ट दिलाय, त्यातली एक घेऊयात म्हणजे आपण मग थांबूयात. एक चार्ट दिलाय बघा. किती नंबर पेजला आहे? करेक्ट, 123 ला आहे. पहिला कॉलम आहे त्याच्यामध्ये आहे त्याचे कॉमन नेम्स. दुसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि तिसरा कॉलम आहे तो म्हणजे IUPAC नेमचा. ज्यांना येत नसतील त्यांनी लिहून घ्या. कारण हा जो एक्सरसाइज आहे हितलं हे सोडून शक्यतो येणार नाही. आले तर यातलेच. त्यामुळे हे लिहून घ्या. पहिला बघा बरं. डॅश सॉरी CH2 डबल बॉन्ड CH2. बघूनच कळतंय तो कोण आहे. कोण आहे? इथिन. डबल बॉन्ड आहे. इथिन झाला तो. पुढे बघा बरं कोण आहे? पुढे कोण आहे? HC ट्रिपल बॉन्ड CH आहे. हे कंपाऊंड विचारलं होतं मला वाटतं. आय थिंक 5 मार्काला. हा
दुसरं जे कंपाऊंड आहे त्याला ऍसिटिलीन म्हटलं जाईल. ऍसिटिलीन त्यांनी कंपाऊंड कसं लिहून दिलंय ते बघा तुम्हाला. पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय, एच दिलाय, नंतर कार्बन दिलाय, नंतर ट्रिपल बॉन्ड दाखवले, नंतर सीएच दाखवले. आणि आपण कसं बघितलं होतं, हेच आपण हे कंपाऊंड असं बघितलं होतं, सीएच ट्रिपल बॉन्ड सीएच. हे पण बरोबर आहे, पण बोर्ड नाही याला बरोबर धरले. का बरं? कार्बन कार्बन मधले बॉन्ड दिसले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. कशामधले बॉन्ड दिसले पाहिजेत? कारण इथं जर हायड्रोजन दाखवला तर त्यांना असं म्हणायचं की हायड्रोजन आणि कार्बन मध्ये बॉन्ड आहेत. तसं नसतंय. हे पण बरोबर आहे दुसरं, पण ठीक आहे, त्यांना कधीही काय वाटतं. त्यापेक्षा मग आपण काय करतोय, त्यांच्या पद्धतीने लिहितोय. हा, मग याचं नाव काय आहे? किती कार्बन आहेत? 2 आहेत. ट्रिपल बॉन्ड आहे 1 2. मग काय म्हणता येईल याला? काय अडचण? लिहून घ्या बरं का तिथं, येत नसेल तर. पुढचं आहे ऍसिटिक ऍसिड. कॉमन नेम आहे ऍसिटिक ऍसिड, CH3-COOH. मग याचं नाव काय तयार होईल? 2 कार्बन आहेत का? नंबरिंग केली. ओइक ऍसिड, इथेनॉइक ऍसिड. पुढचं आहे मिथिल अल्कोहोल, मिथॅनॉल. मिथॅनॉल काय येतंय तिथं? मिथॅनॉल. पुढचं आहे बघा CH3CH2OH. फार सोपं आहे. CH3CH2 आणि OH येण्याची शक्यता आहे. कशी नंबरिंग देणार तुम्ही याला? अशी, फ्रॉम राईट टू लेफ्ट. किती कार्बन झाले? 2. 2 म्हणले कोण? इथेन इज रिप्लेस्ड बाय OL, इथेनॉल. काय तयार झालं? इथेनॉल तयार झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍसिटिल्डिहाइड आहे. ऍसिटिल्डिहाइड त्याच्यामध्ये बघा बरं, ऍसिटिल्डिहाइड मध्ये काय आहे? CH3CHO आहे. दोघांना पण नंबरिंग द्यायची. आपण बघितलं आता, त्या पण कार्बनला नंबरिंग देतोय आपण. मग 1 आणि 2, मग तो कंपाऊंड, ते कंपाऊंड काय तयार होतंय? इथॅनल तयार झालं. काय तयार झालं? इथॅनल. का बरं नल तयार झालं? कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? अल्डिहाइड. पुढं ऍसिटोन दिलाय त्यांनी तिथं तुम्हाला, CH3COCH3. CH3COCH3 कोण सांगते मला? हा सांगा, सांगा तुम्ही नंबरिंग कशी द्यायची? हा, कशी? इकडून इकडं, इकडून इकडं. आता ते मध्येच आहे त्याच्यामुळे त्याला कुठून पण कशी नंबरिंग द्या ते बरोबरच येणार. मग 1 2 आणि 3 बरोबर आहे का? ह्याचं नाव काय आहे ते सांगा आता. प्रोपॅन डॅश 2 डॅश. काय अवघड आहे नक्की? पुढचं इथाइल मिथाइल कीटोन असं दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला. इथं कुणाचं हे बुक आहे, त्यांनी हे चुकीचं लिहिलंय, ते दुरुस्त करा. कळतंय? मी पण काल हे बघितलं, मला पण वाटलं हे काय प्रोपॅनोन आहे, पण नाही. तो किती नंबरला अटॅच आहे? 2 नंबरला. 2 नंबरला अटॅच आहे म्हणल्यानंतर तिथं आपल्याला 2 नंबर तो दाखवायचाच असतो. क्लिअर का? हा. पुढचे कंपाऊंड आहे ते पण मी तुम्हाला सांगतो बघा. इथाइल मिथाइल कीटोन म्हणतोय, CH3-CO-CH2-CH3. सांगा मला नंबरिंग कुठून कुठे द्यायची? लॉंगेस्ट चेन केली सिलेक्ट आपण. 2 नंबरला आहे, 4 झाले. 4 झाले म्हणजे काय झाला? हा ब्युटेन. ई रिप्लेस केला 2 CO. काय अवघड आहे? पुढचा आहे CH3CH2NH2. इथॅनामाइन. कळालं का? इथॅनामाइन. पुढे आहे एन प्रोपिल क्लोराइड म्हटलं त्यांनी, CH3CH2CH2Cl. करेक्ट. 1 डॅश क्लोरोप्रोपेन. आणि 1 डॅश त्याऐवजी नुसतं तुम्ही असं जरी लिहिलं क्लोरोप्रोपेन तरी पण ते काय आहे? कळालं का? हे सगळेच्या सगळे काय आहेत? IUPAC जमतील का? नक्की. पण लगेच चुळबुळ करू नका, कारण किती मिनिटं राहिलेले आहेत? 10 मिनिटं राहिलेली. आता तुमच्या त्या ह्याच्यामध्ये 9व्या चॅप्टर मधले तुम्हाला जी मी नोट्स दिलेले त्याच्यातले काय क्वेश्चन्स बाकी आहेत का बघा बरं, ते पण घेऊन टाकूया. काय क्वेश्चन्स बाकी असतील तर बघा, जे स्पेशली 9व्या चॅप्टर मधले आहेत. आणि तुम्ही काय करा, समजा तुम्हाला पर्सनली नंतर अभ्यास करताना एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा काहीतरी म्हणजे जम्बलिंग वाटतंय तुम्हाला किंवा सापडत नाही उत्तर, तर काय करा,
मेसेज तुम्ही करू शकता, फक्त मेसेज करा, टेलिग्राम करा किंवा व्हॉट्सअप करा, तो प्रश्न पाठवा. शक्यतो म्हणजे प्रश्न क्लिअर मला कळावा की तो कोणता प्रश्न आहे. आलं ना लक्षात? इन्स्टा मी शक्यतो सध्या लॉग आउटच करून टाकलेला आहे, वापरत नाही. इन्स्टाला नकाच जाऊ. इकडेच या. टेलिग्राम करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. फेसबुक वरून मी लॉग आउट काय म्हणतात त्याला, अकाउंट डिलीट करून 2000 नाही खूप वर्ष झाली त्याला. हा तिकडे जाऊच नका, सरळ इकडे मला कॉन्टॅक्ट करा. शक्यतो टेलिग्राम यूज करा, टेलिग्रामला कन्सिस्टंटली ऍक्टिव्ह असतो मी. त्या ठिकाणी बघून मला तुम्हाला लगेच उत्तर काय असेल तर पाठवता येईल. ओके, प्रश्न टाका डिरेक्टली. जर तुम्हाला प्रश्न कोणता असेल त्याचं उत्तर पाहिजे असेल किंवा एखादा काय कन्सेप्ट पण समजून घ्यायचा असेल, डायरेक्ट मेसेज करा. नंबर कळालाय ना? कॉल करत बसू नका. हा चलो, काय राहिले का त्याच्यात सांगा मला आता. बाकीचं सगळं 8व्या आणि 3ऱ्या चॅप्टर मधलं आहे मला वाटतंय, जे उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर करूया. ओके, फास्ट मध्ये एकदा प्रश्न ओव्हरलुक करून घेऊयात. 22चे काल आपण कोणत्या वर्षीची प्रश्नपत्रिका बघितली होती? 23ची. 24ची हा खरं मला वाटतं 24ची राहते ना. गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स, पटापटा मला उत्तर सांगा. कोणता? हो 5 मार्कालाच आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा कसं करताय? भरून टाकायचं का हे? हा चला, इथिलीन म्हटलंय त्यांनी. कुठला आहे बघा बरे, आता बघितलेलं तेच आहे का? त्या चार्ट मधला आहे, म्हणून चार्ट महत्वाचे आहे. त्या 9व्या चॅप्टर मध्ये तुम्हाला जर लयच काय येत नसेल तर चार्ट करा पहिल्यांदा. चला आता उत्तराकडे जाऊ. हा काय ते इथिन. ओके, ऍसिटिलीन. इथं इथाईन दिलंय त्यांनी, बघा किती तुम्हाला आयडिया करून दिली. आता इथं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर लिहायचं, इथाईनचं स्ट्रक्चर लिहायचं. मला वाटतं इथं गोंधळ होता, HC ट्रिपल बॉन्ड CH असं लिहायचं होतं. मग ते एका सरांनी मला कॉल केला की म्हणले सर असं असं लिहिलं तर चालते का? म्हणलं त्यांना चालते, पण बोर्डनं ते चुकीचं दिलं. कसं? CH ट्रिपल बॉन्ड CH. आता तुम्ही लक्षात ठेवा कसं लिहिणार तुम्ही, HC ट्रिपल बॉन्ड CH. कळालं का? ओके. हा म्हणजे तेच बरोबर, ते जे तसं जे लिहितो का आपण CH ट्रिपल बॉन्ड CH बरोबरच असतं, पण ते बोर्डला काय वाटलं काय माहित की त्यांनी तेच उत्तर बरोबर दिलं. पण परत नंतर मला असं वाटतंय की मॉडरेटरनं ते बरोबर दिलेलं आहे. पण शक्यतो तुम्ही काय करा, जसं बुक मध्ये आहे ना तसं तुम्ही लिहा, म्हणजे तसं तुमचं काउंट केलं जाईल. तेवढंच फक्त आहे, बाकीचं सगळीकडे तुम्ही या पद्धतीने लिहिलं तरी चालतंय. नो, ह्याचं नाव काय येतंय? इथेनॉइक ऍसिड. हा याचा काय येईल फॉर्म्युला आता? CH3OH का, मिथिल अल्कोहोल CH3OH. याचं नाव काय येते बघा बरं, CH3COCH3. प्रोपेन -2-ONE काय येते? ऍसिटोन. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, बोर्डला हे जास्त आवडतं, त्याची कॉमन नेम पण खूप जास्त आवडतं. आपण सगळे IUPAC नेम्स कडे फोकस करतो, पण तुम्हाला कॉमन नेम पण माहित पाहिजे. इथायलिन कशाला म्हणतात आणि ऍसिटिलिन कशाला म्हणतात? इथायलिन कशाला म्हणतात? इथिनला म्हणतात, पण ह्याच्यात Y कुठेतरी दिसतंय म्हणून तुम्ही त्याला इथाईन नका करू, लक्षात घ्या. ऍसिटिलिन कुणाला म्हणतात? इथाईनला म्हणतात. हे कसं तरी लक्षात ठेवता येते बघा, तुम्ही कसं तरी त्याला ट्रिक बनवा, पण हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. डायरेक्ट असा प्रश्न येईल, व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ इथाईन? संपलं, आपली विकेट पडली. असं नको व्हायला. आणि एका मार्काचा क्वेश्चन आहे तो बरोबरच आला पाहिजे. क्लिअर? चलो सांगा, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रो प्लेटिंग. कारण अलोईंग मध्ये काय केलं जातं?
ॲल्युमिनियमचं केलं जातं. हा, एनोडायझिंग मध्ये कोणाचं केलं जातं? ॲल्युमिनियमचंच केलं जातं. ॲल्युमिनियम मध्ये फक्त ॲल्युमिनियम असतो असं नाही. 2 or more metals or non-metals combined in a definite proportion. स्टेनलेस स्टील, ब्रॉन्झ, ब्रास असे अलॉय तयार केले जातात. एनोडायझिंग मध्ये पर्टिक्युलर ॲल्युमिनियम. गॅल्व्हनायझिंग मध्ये कोण असतो? आयरन वरती झिंकचा लेअर दिला जातो. लक्षात ठेवा, कशाचा लेअर दिला जातो? आयरन वरती झिंकचा लेअर दिला जातो. पुढे आहे डॅश इज वन ऑफ द कंबस्टिबल कंपाऊंड ऑफ एलपीजी. कोण असतो? प्रोपेन. कोण असतो? प्रोपेन. C3H8 आहे पुस्तकात, बघा नीट. कम्प्लीट द कोरिलेशन. ग्रुप 1 वा 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 अल्कली मेटल्स आणि ग्रुप 2 हॅलोजन्स. ग्रुप 17. कारण ग्रुप 2 कोण आहे? अल्कलाइन अर्थ मेटल्स. चलो पुढं. वा मस्तच. राईट द आयपीसी नेम्स फॉर द फॉलोइंग फॉर्म्युला. काय येणार आहे? 1 2 3 किंवा 1 2 3. 3 झाला. प्रोपॅन डॅश 2 डॅश OL. आलं का सोपच? सायंटिफिक रिझन Na2. अरे बापरे. ऍटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन ग्रुप. आताच बघितलं होतं आपण. सिंपल मायक्रोस्कोप फिजिक्स मधला आहे, सोपं आहे ते पण. इट इज रिकमेंडेड टू यूज अ एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाइम. तिसऱ्या चॅप्टर मधला आहे. एक्सरसाइज मधले आहेत का? डेफिनेटली एक्सरसाइज मधले. आन्सर द फॉलोइंग. नेम द मेन ओर ऑफ अल्युमिनियम. बॉक्साइट. What are impurities are present in the aluminum ore? Silica and iron oxide का? Ferrous oxide. Titanium, टायटॅनिक ऑक्साइड. त्या ज्या 3 इम्प्युरिटीज आहेत बघून घ्या. पुढं आन्सर द फॉलोइंग एनी 5. राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही महत्वाचे आहेत. शेवटच्या लेक्चरला मला एकदा आठवण करून द्या फक्त. इम्पॉर्टंट काय सांगायचं ते तुम्हाला फास्ट सांगून देतो. आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन. हा सांगा. CuSO4 FeSO4 जागा त्याने घेतली डिस्प्लेसमेंट रिएक्शन. किती सोपं होतं? आमच्या वेळेस असे प्रश्न नव्हते, खूप अवघड होते. हा जो पॅटर्न आहे ना तो आमच्या वेळेसच बरोबर बदललेला होता. 2 पेपर सेपरेट झाले. हा 2mg प्लस 2mgO काय आहे? हे काय आहे? हुशार आहे की तुम्ही. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. डेफिनेशन सांगायचं, एखादा एक्झाम्पल देऊन टाकायचं. मेटॅलर्जी, ओर्स, गँगोस सगळ्या एक्सरसाइज मधल्या डेफिनेशन आहेत का? हा. आयडेंटिफाय सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा काय आहे? सॅच्युरेटेड. हा काय? अनसॅच्युरेटेड. काय अवघड आहे? अच्छा, इथं म्हणताय काहीच नाही, पेपर मध्ये बघूया. आणि हो, आता यावेळेस मात्र तुमचा पेपर झाल्यानंतर मला कोणीतरी प्रश्नपत्रिकेचा फोटो पण टाका, म्हणजे मला बघू द्या प्रश्न कसे आले ते. काय अलग लक्षात प्रश्न बघायला मिळत नाहीत. ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ फॉर 1 and 2. आला असतं का तुम्हाला ड्रॉ करता? डिफाईन होमोलोगस सिरीज. अरे बापरे, महत्वाचा पार्ट राहिला बघा. होमोलोगस सिरीज असते एक प्रकारची. येते का तुम्हाला होमोलोगस सिरीज? मी लक्षात ठेवतो किती राहिली म्हणून. होमोलोगस सिरीज 1 मिनिट आहे, जेवढं होतं तेवढं बघूया. अकॉर्डिंग टू द मेंडेलिव्स पिरियडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ. मेंडेलिव्स म्हणले ना, मेंडेलिव्स म्हणले की ॲटॉमिक मास. आणि मॉडर्न म्हटलं असतं तर खूप जणांनी ॲटॉमिक नंबर लिहिला असेल बघा. शक्यतो ते ना ठेवा. असा एखादा प्रश्न विचारला ना, लगेच पहिल्यांदा उत्तर दिले का तर थोडीशी शंका घ्यायची. कळलं का? ॲटॉमिक मास हे बॉइलिंग पॉईंट वगैरे डेन्सिटी असलं काय नसतं. कम्प्लीट द कोरिलेशन. किती सोपं आलंय? जमेल का? एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप शो सेम द बॅलन्स. म्हणजे लक्षात घ्या, आता सांगतो मी तुम्हाला की चॅप्टर 2 मधलं एक सायंटिफिक रिझन फिक्सच दिसते आपल्याला. कळलं का? असे एरिया प्रायोरिटाईज करा, 100% मार्क तुमच्या हातात. तीच रिॲक्शन आहे का अगोदर विचारलेली? फक्त पूर्ण करायची तुम्हाला. काय येईल इथं? FeSO4 ॲक्वियस येईल का? यस ॲक्वियस येईल. आणि काय येणार आहे पुढं? Cu यस मध्ये. नेम द टाइप ऑफ रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन. राईट अ शॉर्ट नोट ऑन अलोईंग. अलोईंग पण महत्वाचा आहे. कॅटलिस्ट महत्वाचा आहे. गँगू महत्वाचा आहे. ओर्स महत्वाचे आहेत. मेटॅलर्जी महत्वाचे. हे डेफिनेशन पर्टिक्युलर आहेत, येतातच. हे झालंय का आपलं? कधी झालंय? आले का बघा? डिफाइन हायड्रोकार्बन्स,
नेम द टाइप ऑफ हायड्रोकार्बन्स. सांगा टाइप ऑफ हायड्रोकार्बन्स. काय अवघड आहे. पुढे नेम 2 कार्बन कंपाऊंड्स यूज्ड इन डे टू डे लाईफ. एडिबल ऑइल लिहू शकता. अजून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, मिथेन. पण मिथेन गॅस पण आपण यूज करतो कशात? ऍज अ फ्युएल म्हणून. बरोबर आहे. आणि एलपीजी मध्ये कोणता यूज करतो? कोणत्या चॅप्टर मधला प्रश्न आहे हा? बघूयात उद्या. हा मस्त प्रश्न होता. आला का चार्ट परत एकदा? हा काय होतं बघा बरं. स्ट्रेट चेन ऑफ कार्बन कंपाऊंड्स. काय आले असते स्ट्रेट चेन? एकच दिलाय त्यांनी. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलाय, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय, आणि तिथं काय दिलंय त्याचं नाव दिले. कसं त्याचं स्ट्रक्चर आलं असतं सांगा बरं. एकच येईल ना फक्त. हा काय भरायचा नाही आपल्याला. मला वाटतं इथला भरायचा आपल्याला. हा मग इथं कसा येईल की तुम्हाला आता कळते ना. इथं काय नाव येईल त्याचं? C2H6. पुढे इथेन दिलाय. ह्याचं सांगा काय येईल? हे असं स्ट्रक्चर येईल 3 देऊन. C3H8. त्याचं नाव काय येईल? प्रोपेन. म्हणजे आता ज्यावेळेस आपण सुरुवातीला या लेक्चरच्या शिकलो नंतर आहे का? आहे तसं सगळं. मग अवघड आहे का? किती सोपं आहे. आमच्या वेळेस एवढा पेपर सोपा नव्हता. खूप मार्क पडले असते. हा काल सांगितलं की तुम्हाला 99. काय जणांना खोटे वाटत असतील तर मी माझ्या मार्कशीटचा फोटो शेअर करतो तुम्हाला. हा म्हणजे तो पण एक प्रश्न असा होता की ज्या त्या प्रश्नाच्या वेळेस त्या लेक्चरला मी अब्सेंट होतो. तेवढाच प्रश्न फक्त मला कलरचं नेम लिहायचं होतं फक्त. जाऊ दे आता सोडा. हा नाही ते इंडिकेटर होते. आणि ते इंडिकेटर आपण ज्यावेळेस रिॲक्शन करतो नंतर कलर चेंज होतो. आता कोणता कलर चेंज होतो त्या कलरचं नाव लिहायचं होतं. मग ते मला नव्हतंच, म्हणजे मी त्या लेक्चरलाच नव्हतो. त्यामुळे कुठलं लिहायचं मग मी कुठला तरी कलर लिहून आलो. मला वाटतं येल्लो लिहायचा होता, मी रेड लिहिलं. नाहीतर आउट ऑफच झाले असते मग मार्क. असू दे. हा एक प्रश्न आहे खूप अवघड जातो बऱ्याच जणांना. उद्याच्या लेक्चरला जर बघूया. उद्याच्या लेक्चरला काय काय बघणार आहे आपण? चॅप्टर नंबर 3 मधलं आणि चॅप्टर नंबर 8 मधलं. ओके. आज काय होमवर्क आहे का तुम्हाला? आहे ना. चॅप्टर 3 मधले जे सायंटिफिक रिझन्स आहेत का त्याची तुम्ही तयारी करून या. चॅप्टर 3 मधले तयारी म्हणजे काय? लिहून आणा. थँक्यू. थांबूया. नाही सध्या नाही.